तू म्हणतोयस की की शास्त्रीय संगीतात रॅप नाही, शास्त्रीय संगीतात रॅप पण असते, त्याला पढंत म्हणतात. बरं. गणानाम गणपती गणेश लंबोदर सोहे भुजाचार एकदंत चंद्रमा ललाट लाजे ब्रह्मा विष्णू महेश ताल दे ध्रुपद गावे अतिविचित्र गणनाथ आज मृदंग बजावे कडन तडन धाकड तडन तडन धाकड तडन तडन धा. अनंत ब्रह्मांड त्यात सारे आहे, बंड मृत्यू नाही एक मुक्ती, मृत्यू आहे एक दंड. कर क्रिया कर्म दान धर्म भेटेल तुला सर्व, पण करता ते दाखवता रे कसला दान धर्म दान लिते व गरीब कोबी आती हेरे शर्म. या युगात जन्मलास परत घेऊ नको जन्म. म्हणजे पुढे जाऊन रॅप कल्चर कुठेतरी संपेल. रॅप कल्चर जमणारी गोष्टच नाही. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं MMS मध्ये. म्हणजेच द मिक्स मोड शो पॉवर्ड बाय सफर स्टुडिओज. जिथे दोन वेगळे वर्ल्ड्स येणार आहेत एका स्टेजवर. आणि मग सुरू होतो एक खरा कल्चर क्लॅश. आजचा एपिसोड हा खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. कारण एका साइडला असणारे हसल, स्ट्रीट वाईब, रेज आणि बार्स. आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे मैफिल, सुकून आणि सोल. बीट मोठा की सोल? एनर्जी पॉवरफुल का पीस? आज फक्त म्युझिक बॅटल नाही हा. आज होणार आहे आयडिओलॉजीची टक्कर. तर चालू करायच्या आधी एक मोठा शाउटआउट आपल्या लोकेशन पार्टनरला, ज्याचे नाव आहे चायनीज सरदार, जिथे तुम्हाला फूड पण अमेझिंग मिळेल आणि वाईब पण मस्त आहे. अँड ऑफकोर्स आपला बेवरेज पार्टनर बेलो, कारण इंटरेस्टिंग गप्पांना हवी एक रिफ्रेशिंग पार्टनर. तर रेडी राहा. आजच्या एपिसोड मध्ये येणार आहेत फॅक्ट्स फायर आणि इमोशन सुद्धा. आजचा एपिसोड होणार आहे रॅपर वर्सेस क्लासिकल सिंगर्स. नमस्कार, मी तुमची लाडकी होस्ट दिव्या. मी पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या शोमध्ये, ज्याचं नाव आहे MMS, म्हणजेच द मिक्स मोड शो. मागचं MMS खतरनाक झालंय. तुमचे जे काही आम्हाला रिस्पॉन्स आलेत खतरनाक. हा एपिसोड पण तेवढाच भारी होणार आहे, टेन्शन घेऊ नका, फक्त शेवटपर्यंत बघा. तर आज आपण बोलवलेले आहेत क्लासिकल सिंगर वर्सेस रॅपर. म्हणजेच एका बाजूला आहे शब्दांची आग आणि दुसऱ्या बाजूला आहे कलेची साधना. अरे वा. तर हा शो चालू करायच्या आधी आपण थोडंसं इंट्रोडक्शन घेऊयात. तर तुझं नाव काय आहे? तर माझं नाव कनिष्क आहे आणि माझं स्टेज नेम 19X आहे. ओके, तर हे 19X काय आहे, मेथड काय? 19X एक ग्लॉक 19X एक गन आहे जी USA मध्ये बनलेली आहे. आणि त्याचं सीन असं आहे की या नाव ठेवण्याच्या मागे रिझन असा होता की मी जे लिरिक्स लिहितो, ठीक आहे, ते लिरिक्स बंदुकीच्या गोळीसारखे लोकांच्या काळजामध्ये रुतले पाहिजे. त्याच्यानुसार मी हे नाव ठेवलं आहे. खूप छान. तुझं नाव काय आहे? माझं नाव मिलाप आहे. मी मागच्या 20 वर्षांपासून, ॲक्च्युली मोर दॅन 25 years आय बीन लर्निंग क्लासिकल म्युझिक. आणि खूप गुरूंकडे शिकलो आहे. पंडित विजय सरदेशमुख घ्या किंवा संध्याताई कातफटे घ्या, असे खूप गुरूंकडे मी शिकलो आहे. त्यांचीच पुण्य आहे की मी आज इथे आहे तुमच्यासमोर ॲज अ क्लासिकल म्युझिशियन. अरे वा, मस्त. आणि तुम्ही गाणे लिहिता पण? मोस्ट ऑफ माय मटेरियल इज ट्रेडिशनल, पारंपरिक मटेरियल. पण मी लिहितो पण वन्स इन अ वाईल. काही बंदिशी सुचल्या तर मी ते लिहून मग मी ते गायचा प्रयत्न करतो. असं. ओके, मस्त मस्त, खूप छान. मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की म्हणजे क्लासिकलकडे आता मोस्टली तरी कोणी जास्त वळत नाही, किंवा क्लासिकल खूप जास्त जुनं झालं आहे, किंवा क्लासिकलला आता पहिल्यासारखा वॉन्ट नाही आहे. तर तुम्हाला अशी कुठली गोष्ट आहे की तुम्ही मोटिवेट झालात आणि क्लासिकल करूयात आपण, किंवा मला याच्यात काहीतरी पुढं करायचं आहे करिअर वगैरे असं वाटलं तुम्हाला? अशी कोणती गोष्ट आहे? ह्याला एक सोल आहे रे. कसं आहे की कुठल्याही कलेला एक सोल असतो. आणि मला पर्टिक्युलरली क्लासिकलबद्दल काय आवडतं की त्या सोलसोबत एक हेरिटेज येते, एक परंपरा आहे त्या. आणि असं नाही की त्या परंपरेमध्ये तुम्हाला स्कोप नाही की तुम्ही त्या परंपरेमध्ये थोडं चेंजेस करावेत. आहे स्कोप, तुम्ही ते विचार करून तुम्हाला ते करायला लागतं, पण इट कम्स विथ दॅट. आणि म्हणून मला ते जास्त आवडतं की मी एका तऱ्हेने मला एका शिलेदार असल्यासारखं वाटतं की आय एम होल्डिंग अ ट्रेडिशन दॅट इज ऑलमोस्ट 3000-4000 years, and that is one of the main feelings that I sing with. म्हणजे कोणीतरी सांभाळणारं पाहिजे, कोणीतरी न्यायला पाहिजे. हो, इन अ वे. करेक्ट. नाईस. येस.
या माझा प्रश्न तुला आहे, आपल्या रॅप इंडस्ट्रीमध्ये असे खूप सारे रॅपर्स आहेत, तर प्रत्येकाची काही ना काहीतरी बॅक स्टोरी असते. बरोबर. तर तुझी जर्नी कशी चालू झाली? तर जेव्हा मी 11वी-12वीला होतो तर मी बस कॉलेजमध्ये नाही का आपल्या मित्रांसोबत बस असेच एडेजाळे करायचो नाही का, म्हणजे काही ना काही बोलत राहायचो. तर मग इथून माझं सुरू झालेलं ते रॅप काय असतं काय नसतं, म्हणजे त्याच्यासोबत जास्त म्हणजे मी हे नव्हतो, अटॅच नव्हतो रॅपसोबत. पण माझ्या लाईफमध्ये इतक्या साऱ्या काही गोष्टी घडल्यात की मी खूप डिप्रेशनमध्ये होतो त्यावेळेस. खूप सारा डोक्यात चालू होतं, वैतागलेलो होतो मी, सुसाईड करायचा प्लॅन पण झाला होता एक वेळा. पण म्हटलं मरायच्या आधी काहीतरी लिहून जातो ना, तर तिथून मी रॅप सुरू केला. तिथून सुरू केला, लोकांना ऐकवला, त्यांना खूप आवडला आणि मग मी लिहत गेलो, आदत बनली. आता ती आदत माझी ओळख झाली आहे. खूप छान, खूप छान. मस्त. असे खूप कमी लोक असतात ज्यांची एकदम अशी थॉटफुल एक प्रोसेस असते की त्याच्यामधून ते रॅप चालू करतात. तुझी खरंच खूप स्ट्रॉंग प्रोसेस. मला तुला असं विचारायचं आहे की पीसपेक्षा सक्सेस मोठा वाटतो का तुला? पीसपेक्षा सक्सेस नाही. एका तऱ्हेने तुम्ही जर इनर पीसमध्ये असाल तर तुम्ही ऑटोमॅटिकली सक्सेसफुल असाल ना. नाही, पण आजच्या युगामध्ये जेव्हा तुम्ही फेमस होता किंवा जेव्हा तुम्हाला सक्सेस मिळतो तेव्हा तुमचा पीस ऑटोमॅटिकली संपून जातो आयुष्यातला. तर त्या अँगलने माझा प्रश्न आहे खरं तर, की तुम्हाला पीस जास्त इम्पॉर्टंट वाटतो का सक्सेस? नाही, विथ सक्सेस तो पीस कमी होतोच आणि विथ पीस तुम्हाला सक्सेस जरा कमीच मिळतो. दिस इज तो तंत्र असतो ना. तर आता त्या हिशेबाने आपण बघायला गेलो तर तुम्हाला ॲज अ पर्सन तुम्ही ह्या पोझिशनला पोचलं पाहिजे की तुम्हाला ते पीस नसण्याने पण अफेक्ट नसायला पाहिजे, जे ज्याला स्टोइसिझम म्हणतात की यू शुड बी. किंवा ती देवानंदची पोएम आहे ना की गम और खुशी में फ़र्क ना महसूस हो जहाँ मैं खुद को उस मकाम पे लाता चला गया. दॅट इज दॅट अल्टिमेट लेवल ऑफ पीस ना. सो ते जे बाहेरनं जे असेल ती वेगळी गोष्ट, पण जे आपण जर इंटरनली पीसमध्ये असू तर मग सक्सेस असो वा नसो आपण खुश असणार ना. दॅट इज द होल थॉट प्रोसेस. जास्त महत्त्वाचं आहे. येस. नाईस. या. ओके. तर तू रॅप किती वर्षांपासून करतोस? मी 5-6 वर्षापासून रॅप करतो. ओके. म्हणजे तू 5-6 वर्ष झाले ह्या इंडस्ट्रीमध्ये आलास की तू फक्त लिहितो आहेस 5-6 वर्षांपासून? मी लिहितो आहे बट मी जास्त रिलीज करत नाही. मी अंडरग्राऊंड सायफर्समध्ये खूप जास्त वाजलो आहे. म्हणजे नागपूर झालं, पुणे झालं, मुंबई, पुढे पण तिकडे माझं असतंच काही नाही. मग तुझे काय विचार आहेत आता? तू पुढे करणार आहेस? हां, 100%. वाव, दॅट्स बिना कलेचा व्यक्ती राहू शकत नाही. व्हेरी नाईस. या, लुकिंग फॉरवर्ड टू सी यू देन. जसं की आत्ता 19X म्हटलंय की तुम्ही कलेशिवाय राहूच शकत नाही, तर मला पण असंच वाटतं माणसाच्या अंगी एखादी तरी कला असावीच. तुम्हाला काय वाटतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये येऊन आम्हाला नक्की सांगा. छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. तर मला असं वाटतंय ना की आपण आता वेळ न घालवता वळूयात आपल्या पहिल्या राऊंडकडे, ज्याचं नाव आहे कल्चर क्लॅश. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की रॅपमध्ये काही वेळा आर्टपेक्षा जास्त ॲग्रेशन वाटतं का? ॲग्रेशन प्रत्येक आर्टिस्टसाठी वेगळं वेगळं असतं ना. आता मी गाताना बऱ्याच वेळी मी ॲग्रेसिव्ह व्हायचा प्रयत्न करतो, पण माझं व्यक्त होण्याचं माध्यम वेगळं, त्याचं व्यक्त होण्याचं माध्यम वेगळं. आता पर्सनली स्पीकिंग फॉर मी, मला त्यांनी काही फरक पडत नाही, पण प्रत्येक वेळी समाजाला ते ॲक्सेप्टेबल असेल की नाही याच्यावरती बोलणं होऊ शकतं. बट ऑनेस्टली फ्रॉम माय साईड आय डोंट हॅव एनी इश्यू. बट समाजाला नक्कीच इश्यू असेल कन्सिडरिंग द वर्ल्ड दॅट आय कम फ्रॉम. सो आय नो दॅट नक्कीच काही ना काहीतरी इश्यू असतो. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की इश्यू असतोच किंवा मे बी असेल, असायची शक्यता जास्त आहे. कारण की खूप सारे आर्टिस्ट असे आहेत जे त्यांच्या रॅपमध्ये त्यांचं अग्रेशन खूप असतं. म्हणजे इट्स लाईक की ते मध्येच खूप हाईप होऊन म्हणजे ते अग्रेसिव्हली तो रॅप हे करतात. मग काय वाटतं तुम्हाला की ते असणारच आहे की नॉर्मल आहे? म्हणजे ते असलं आहे नाही आहे, काय म्हणणं आहे तुमचं? ते त्यांचं व्यक्त होण्याचं माध्यम आहे. समटाईम्स इनफॅक्ट मला हेवा वाटतो रॅपर्सचा की ते त्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतात. मला माझ्या आर्टने कधी कधी ती बांधिलकी असते की मी एका डेकोरमच्या पुढे नाही जाऊ शकत, बट रॅपर्समध्ये ते असतं म्हणून ते त्यांना स्वतःला त्या पद्धतीने व्यक्त करू शकतात. आणि कधी कधी हे पण होतं की ते त्याच्या आहारी जातात किंवा त्याच्यात वाहून जातात. सो सेल्फ सेन्सरशिप माईट बी इम्पॉर्टंट, बट
इट इज अ वे ऑफ एक्सप्रेशन, सो इट डझंट मॅटर एनी वे. ठीक आहे, मग तो पार्ट झाला अग्रेशनचा. मग आर्टवरती काय म्हणणं आहे मग तुमचं, की आर्ट असतो की नसतो मग जर अग्रेशन असेल? कॅल्क्युलेटेड ॲग्रेशन इज अन आर्ट. आता तुम्ही म्हणजे आर्टच म्हणायला लागेल ती पण. हो, ती पण कलाच आहे. म्हणजे आपण मॉडर्न आर्टमध्ये जेव्हा आपण काहीतरी पेपरवरती रंग फेकून दिले, त्याच्यातनं काहीतरी बनवलं, ते एका प्रकारचं ॲग्रेशनच आहे. आणि व्हॉट दे आर डुईंग इज ऑल्सो ॲग्रेशन. आणि फोक म्युझिकमध्ये पण ते ॲग्रेशन आपल्याला दिसूनच येतं ना. लोक ताने मारते आहे, लोक दुसऱ्यांना शिव्या पण घालतात फोक म्युझिकमध्ये. त्याचा अर्थ हे नाही की ती कला नाही आहे, फक्त ती कला व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते. खूप छान बोललात तुम्ही. आणि पटलं खरं तर की तू दोन्ही गोष्टी ज्या बॅलन्स करून सांगितल्याच ते खूप जास्त आवडले मला. तर 19X, मला तुला असं विचारायचं आहे की आजच्या जनरेशनला क्लासिकल म्युझिक स्लो वाटते का? काय मत आहे तुझं याच्यावर? क्लासिकल म्युझिक स्लो वाटतं, कारण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तबला, पेटी आणि ते सर्वात जास्त वाजतो. कारण की इंट्रो खूप लंबा होतो त्याचा, नाही का. आणि जर इथं कोणाला पण विचारलं की तुम्ही क्लासिकल म्युझिक ऐकता का, तर ते बोलतो सरळ नाही, आम्ही ऐकत नाही. बट तुम्ही 100मधले 5% लोक क्लासिकल म्युझिक सध्या ऐकतात आणि 95% लोक हिपहॉप म्युझिक किंवा बॉलिवूड सॉंग्स जास्त ऐकतात. तर हो, क्लासिकल म्युझिक थोडं स्लो आहे, पण त्याच्या लिरिक्समध्ये पण मिनिंग आहेत खूप जास्त, त्याच्यामध्ये डेप्थ आहे, ते पण लोकांना कळायला पाहिजे. म्हणजे तुझं थोडक्यात म्हणणं असं आहे की हो, म्हणजे लोक क्लासिकल स्लो समजतात आणि आता कमी ऐकतात आणि आता जवळपास बंदच करायला लागले. तर मला असं म्हणायचं आहे की आता 19X जे बोलला की आजच्या पिढीला क्लासिकल म्युझिक हे स्लो वाटतंय किंवा त्यांची आवड जी आहे ती क्लासिकल म्युझिकला कुठंतरी आता कमी होती. तर तुमचं याच्यावर काय मत आहे हे आम्हाला एकदा तुम्ही नक्की सांगा. तर माझा प्रश्न आहे तुम्हाला, आता जे मॉडर्न म्युझिक आहे तर त्याच्यामध्ये इमोशन्स कमी होत आहेत का, असं वाटतं का तुम्हाला? हो, थोडंफार प्रमाणात मला हे वाटतं. आणि असं का? कारण फोकस सगळं टेक्निकॅलिटीवरती जाते काय, आणि टेक्निकॅलिटीपेक्षाही फोकस सगळं त्याच्यातनं आपण काय कमवू शकतो त्याच्यावर जातं. मग टेक्नॅलिटीमध्ये नक्की काय इन्व्हॉल्व्ड होतं, म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे हाऊ डज द सॉन्ग साऊंड, ओके, व्हॉट इज द सॉन्ग ट्राईंग टू से. म्हणजे हाऊ डज द सॉन्ग साऊंडमध्येच मी हे बीट टाकायचं, असं करायचं, सो ऑन सो फोर्थ, रादर दॅन जे मला सांगायचं आहे ते बाहेर पोचलं की नाही याच्याबद्दल काही विचार होत नाही. आणि असं होतं की फॉर दॅट मॅटर फ्रॉम अ रॅप पर्स्पेक्टिव्ह बऱ्याच वेळी मग तुम्ही यू लिसन टू आर्टिस्ट हू आर टॉकिंग अँड फ्लॉन्टिंग मनी अँड सो ऑन सो फोर्थ. त्यांच्या मनात काय चाललंय त्याच्याबद्दल ते काही गात नाही. म्हणजे तुमचं थोडक्यात म्हणणं असं आहे की रॅपर्स शब्द कमी आणि ब्रँड्सची नावं जास्त येतात गाण्यात. हो, बऱ्यापैकी. नाही, बट मी डिसअग्री करते ह्या गोष्टीला. बिकॉज आत्ता रिसेंटली पण असे खूप काही चांगले गाणे आलेत रॅपर्सकडूनच ज्याच्यामध्ये इमोशन्स खूप आलेत. इनफॅक्ट लोक ते ऐकून रडतायत, इतके इमोशन्स आलेत. पण तुम्ही त्या गाण्यांचे व्ह्यूज आणि जे त्या गाण्यांचे व्ह्यूज आणि जे मेन स्ट्रीम रॅप आहे त्याचे व्ह्यूज बघाल तर देयर इज अ sea change also, because the industry is looking more at the mainstream kind of rap rather than rap that hits you in the heart. आणि माझा मुद्दा रॅप इंडस्ट्रीशी तेच आहे की ते तेवढे ऑथेंटिक राहत नाही आहेत. आणि दिस इज नॉट फ्रॉम दी आर्टिस्ट, दिस इज मोर फ्रॉम दी इंडस्ट्री, की इंडस्ट्री ऑथेंटिसिटीला तेवढं भाव देत नाही. बरोबर, म्हणजे जो दिखताय वही विकताय असं म्हणायचं तुम्हाला सरळ. बट आजकाल लोकांना फक्त बीट्स वगैरेच हवे असतात. म्हणजे जनरेशन लाईक आर्ट्स किंवा जी आमची जनरेशन आहे किंवा आमची थोडी आधीची जनरेशन आहे, तर त्यांना जेवढा एंटरटेन हवा असतो, जेवढं बीट्स हवे असतात, त्यांना आता कसं झालं आहे ना की इमोशनसोबत त्यांना बीट्स पण हवेत. की इफ यू आर क्राईंग द नेक्स्ट मुवमेंट यू शुड फील समथिंग व्हेरी गुड. तर असंही हवं आहे. सो मला असं वाटतं की ते बरोबर इक्वली त्यांचं काम करतायत. हो, पण त्या याच्यात मला असं फ्रँकली वाटतं की इंडस्ट्री डिसाईड करते की आपल्याला काय हवं. इन द सेन्स दे आर नॉट आस्किंग पीपल व्हॉट यू वॉन्ट. की मग काय, फॉर एक्झाम्पल धुरंधरचाच अल्बम घेतलात तुम्ही, फिर से वॉज द मोस्ट सक्सेसफुल सॉन्ग, वेरॅज धुरंधर 1च्या अख्ख्या अल्बममध्ये तुम्ही ऐकाल दॅट इट वॉज हेवीली बीट्स ओरिएंटेड, बट फिर से हॅड लॉट मोर व्ह्यूज डिस्पाईट द फॅक्ट दॅट इट वॉज मोर इमोशनल. सो लोकांसाठी तुम्ही डिसाईड करू नका. बरोबर, तुम्ही फक्त काम नाही, मला एवढंच म्हणायचं ना की आता
जे काय ही बोलली तसं मला तुला विचारायला आवडेल की जसं आता ही बोलली की रॅपर्स जे बोलतात किंवा ते जे बीट्स असतात त्यांचे की ते आजच्या जनरेशनला किंवा आजच्या पिढीला खूप जास्त मोटिवेट करतात वगैरे. पण ॲट द सेम टाइम तुला असं वाटतं का की क्लासिकल म्युझिक सोशल मीडियावरती कुठेतरी वीक होतोय किंवा सोशल मीडियावरती खूप कमी लोक आता त्याला बघतायत किंवा नवीन जे आता काय क्लासिकल्स येत आहेत त्याच्याकडे लोकांचं लक्ष आता कमी आहे. तुला असं वाटतं का पर्सनली? क्लासिकल म्युझिक सध्याच्या स्थितीमध्ये काय चालेल माझ्या मते क्लासिकल म्युझिक फक्त एका पुस्तकामध्ये बंद आहे आणि ते पुस्तक एका डायनासोर सारखं विलुप्त होते नाही का. ओके. म्हणजे तो म्युझिकचा तो पॅटर्न आहे, तो पार्ट आहे ना, तो डायरेक्ट विलुप्त होत आहे. म्हणजे नाही का, म्हणजे त्याच्यामध्ये लोक इन्व्हॉल्व नाही होत आहेत. सर्वात जास्त लोक रॅपमध्ये घुसतात हां, आणि लोकांना बीट्स पाहिजे, काहीतरी नवीन ऐकायला आवडतं. आणि रॅप म्युझिकचं कसं आहे माहिती आहे का, लोकांना लिरिक्स माहीत असतात की मी काय बोलतोय, लिरिक्स पाठ करतात, ते रिदम असते, जोश असतो नाही का. बट जर हे क्लासिकल म्युझिकवाल्याकडे जर गेलो ना तर त्यांना लिरिक्सच माहीत नाही, बट डोळे बंद करतात, बस फील घ्या. हा फरक आहे. अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं की क्लासिकलवाल्यांच्यात लिरिक्सच नसतात, फक्त एक कुठला तरी सूर असतो, तो ताणायचा सोडून द्यायचा. येस. काय मध्ये तुमचं मला जरा थोडंसं म्हणजे वेगळं हे वाटतं थोडं खरं तर, confusing actually की म्हणजे क्लासिकलवाल्यांकडे लिरिक्सच नसतात, हां. फक्त एक ताण असतो, एक सूर असतो, तो ताल सूर त्याच्यात काहीतरी ताणायचा आणि सोडून द्यायचा, असं मत Right. 19X आहे. तुमचं काय मत आहे याच्यावर? आणि काही वेळापूर्वी तुम्ही बोललात की त्याच्यामध्ये खूप इमोशन्स असतात क्लासिकल म्युझिकमध्ये, मग काय म्हणणं आहे तुमचं आता? हे आय कॅन अंडरस्टँड की तुला ते तसं दिसतं आणि ते बरोबर पण आहे एका सेन्सने, बिकॉज शास्त्रीय संगीताला एका तऱ्हेने खूप क्लिष्ट आहे असं खूप रेप मिळाला आहे त्याला. की म्हणजे जेव्हा आईन्स्टाईनने थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा शोध केला होता त्यावेळी त्याला पण तोच रेप मिळाला होता की थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी खूप कठीण आहे. पण फॅक्ट ऑफ द मॅटर इज थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी इज व्हेरी सिम्पल टू एक्सप्लेन, पण बिकॉज त्याला तो रेप मिळाला आहे लोकांना त्याच्याकडे बघायचं नाही. एक ती गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याला आपण जर डोक्यात हे बाजू ठेवून बसलो की ते हे काय करतायत, कशाला करतायत, त्याच्या शब्दांकडे नीट ऐकलं आपण तर त्याला खूप लेयर्स आणि खूप थीम्स असतात. फक्त आपला मुद्दा काय असतो की आपण ते काय करतायत याच्याकडे लक्ष ठेवतोय रादर दॅन आपण ते त्याचं इम्पॅक्ट काय होतोय किंवा त्याच्यावर काम काय होतोय. कट्यार सारखी अल्बम एवढी सक्सेसफुल होणे is also a testament to the fact की classical music if presented right to people will always have a listener. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की क्लासिकलसाठी पण एक क्राऊड आहे, क्रीम क्राऊड आहे, त्यांना ते कळतं, ते त्याच्यात एन्जॉय करतात, म्हणजे ते आहे सॅटिस्फाईड आहेत. हो, बट माझा मुद्दा तसा होता की जे मॉडर्न म्युझिक आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे मॉडर्न जनरेशनला असं वाटतंय की फिलिंग्स कमी होतात, इमोशन्स कमी होतात क्लासिकल म्युझिकमध्ये. हो, बिकॉज इट इज बट नॅचरल. बिकॉज So you agree that it's natural and it's happening. You agree with it? No, because the thing is the modern generation is focusing only on the outer shell of the thing. Okay. तुम्ही जेव्हा त्याच्या it is an acquired art. It is not exactly an art that is तुम्हाला लगेच कळणार ते. सो आता फॉर एक्झाम्पल मी एक कोणताही राग घेतला, त्या रागात मी काहीतरी मांडणी करतोय, सो इट इज लाईक वॉचिंग अ पर्सन पेंट. And people are more used to watching a video rather than watching a person paint for 3 to 4 hours. Right? So आता आपण 3 ते 4 तासांमध्ये आपल्याकडे 50,000 गोष्टी आहेत करायला. आपल्याला काय हवंय की ते आपण इमिजिएट एंटरटेनमेंट घेतली, पुढे गेलो, इमिजिएट एंटरटेनमेंट घेतली, पुढे गेलो. बट आपण जसे जसे एजमध्ये वाढत जातो तसं आपलं हळूहळू टाइम वाढत जातो. आणि देन वी स्टार्ट अंडरस्टँडिंग द डेप्थ ऑफ ऑल ऑफ. मला वाटतं की तुला काहीतरी बोलायचं बोलायचं होतं. एक वेबसिरीज होती बँडिश नावाची, नाही क्लासिकल म्युझिकवर बनलेली होती. त्याचे लिरिक्स होते काहीतरी गरज आज मेघ घनन छायवर, बरोबर. आणि हे याच्यातले जे गाणे होते हे खरंच खूप चांगले होते नाही का, खूप चांगले गाणे होते. बट हे कोणत्याच चॅनलवर ट्रेंडिंगच नाही गेले, बरोबर आहे. लिरिक्स एवढे टेप होते, सगळे काही होतं, चांगले गाणे होते. पण याच्याच एक रिलेटेड एक गाणं होतं, कोणतं माहिती आहे, बादल बरसा बिजू, राईट, जे खूप व्हायरल केलं होतं. राईट, चेसू मोसन रातो जवानी. अरे क्या झालं ना, म्हणजे तुम्ही
तुमची कला वाचवण्यासाठी काय केलं. म्हणजे एक शास्त्रीय संगीत जो चालला आता म्हणजे त्याच्यामध्ये लोक इन्व्हॉल्व नाही होत आहे ते सेव्ह करण्यासाठी तुम्ही काय करता. म्हणजे नाही का, बरोबर. त्याच्यामध्ये कोणी येत नाही आहे आणि इकडे लोक आयटम सॉन्ग रॅप सॉन्गमध्ये घुसतात नाही का. आता रॅप सॉन्गमध्ये पण इमोशन्स आहेत, बट एक क्लासिकल म्युझिकमध्ये लोक ऐकत नाही सहसा. आणि माझ्या मते नाही का, मी जेव्हा एका शोमध्ये गेलो होतो जेव्हा मी लहान होतो, तर तिथे फक्त नाही का पहिले आपलं सितार वाजत होती 15 मिनिट, जवळजवळ 15 मिनिट, आणि त्याच्यानंतर 5-10 मिनिटने तबला वाजायला सुरुवात झाला. त्याच्यातला अर्धा क्राऊड चालला गेला आणि मी झोपलो होतो. जर त्या म्युझिकचं एम तुम्हाला झोपवायचंच होतं तर असं कसं पण पॉसिबल आहे? ते नंतर शोवरती त्याच्यामध्ये येऊन सुरू लोकांना कसं झोपवतील? नाही, पण दॅट्स द पॉईंट. तुम्ही आस्वाद घेण्याचा पॅटर्न काय आहे, तुम्ही त्या म्युझिकला कशासाठी वापरता, आस्वाद तुम्ही कसा घेता. नाव दॅट अ लॉट ऑफ पीपल हू टर्न टू क्लासिकल म्युझिक लेटर. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की माणसाने त्यातनं काय घ्यावं हा प्रत्येकाचा वेगळा एक्झॅक्टली पॉइंट ऑफ व्ह्यू. पॉइंट ऑफ आणि बरोबर. आणि इट इज ऑल अबाउट की इन अ वे यू माइट से डेमोग्राफिकली की आमचं डेमोग्राफिक फारच वेगळं आहे. आणि आमचं डेमोग्राफिक कमिंग फ्रॉम अ नंबर्स पर्स्पेक्टिव्ह, आमचं डेमोग्राफिक इज युजली इन द 35 अँड अबव्ह रेंज, बिकॉज दॅट इज वेन पीपल स्टार्ट बिकमिंग मोर रिसेप्टिव्ह टू समथिंग न्यू. अच्छा. आणि दे स्टार्ट बिकमिंग मोर रिसेप्टिव्ह टू डीपर फिलिंग्स. वन्स यू गेट टू दॅट पॉईंट आपोआप तुम्ही जुनी गाणी ऐकायला लागलात. जुन्या गाणी ऐकायला लागलात की मग तुम्ही सडनली भजनांकडे म्हणजे भजनांकडे मला वळला मला मला असं म्हणायचं की जुनी गाणी ऐकायला म्हणजे कधी लागतं ना माणूस की जेव्हा माणूस कुठंतरी दुःखात असतो ना, किंवा जेव्हा त्याचं ब्रेकअप होतं ना. पर्सनली माझा एक्सपिरियन्स असा आहे की जेव्हा माझं ब्रेकअप झालं तेव्हा मला गाण्यांची लिरिक्स कळायला लागली. त्याच्या आधी मी ऐकून सोडत होतो, पण जेव्हा माझं ब्रेकअप झालं ना तेव्हा मला ते लिरिक्स समजायला लागले. राईट. तर बरोबर बोलताय तुम्ही. ठीक आहे. काही छान. प्रमाणात. आणि वन थिंग आय वुड जस्ट लाईक टू ॲड इज there's also bhajan clubbing now, right? हां हां हां. So bhajan clubbing is essentially an extension of classical नाही, आपण music त्या into the मुद्द्यावर internet. येऊया. त्याच्या आधी त्या मुद्द्यावर आपण येऊयात. हो. पण जसं की 19x तू मगाशी म्हटला की क्लासिकल कल्चर कमी होतंय आणि त्यांच्यात जी नवीन लोक जी येणारी आहेत, हां. ती पण आता कमी होत आहेत. क्लासिकलकडे जास्त लोक आता वळत नाहीयेत. तर आता रॅपर्सचं पण भाई असं झालं ना की प्रत्येक गल्लीत एक रॅपर तयार होतोय की म्हणजे आपण जर चौकात थांबलं तर भाई एक 10 लोकांमध्ये 2 जण रॅपर निघतात आजकाल. म्हणजे एवढे जास्त रॅपर्स वाढले. या सगळ्या रॅपर्समध्ये तुझी जी सत्यता आहे किंवा तू कसा खरा आहेस किंवा तुझी जी ओरिजिनॅलिटी आहे ती टिकवायला तू असं वेगळं काय करतोस? माझी शब्दरचना, माझे लिरिक्स, तेच माझं सगळ्यात मोठं हे सोर्स आहे. म्हणजे मी माझ्या लिरिक्सवर खूप जास्त काम करतो, माझे शब्द, आणि त्याच्यावरच माझा सर्व खेळ आहे. म्हणजे तुम्ही किती पण शिव्या घाला गाण्यामध्ये, काही घंटा फरक पडत नाही पहिली गोष्ट. तर जर माझे लिरिक्स तुमच्यापेक्षा पॉवरफुल आहे तर तुम्ही तिथे हारले. राईट. म्हणजे एखाद्या रॅपमध्ये तुम्ही वल्गर बोलले किंवा वल्गर दाखवले त्याच्यापेक्षा किती डीप बोलला तुम्ही ते मॅटर करतं. तुमच्या शब्दाला मिनिंग पाहिजे ना काहीतरी. हां. ते मिनिंग पाहिजे. तुम्ही शिवीला शिवीला मिनिंग पाहिजे, काही ना काहीतरी मिनिंग पाहिजे त्या गोष्टीला. राईट. राईट. कारण की आजकाल रॅप तर सगळेच लिहितात, बट मिनिंगफुल रॅप हे खूप कमी लोक लिहितात. असं वाटतं. तुमचं काय मत आहे याच्यावर? खरं तर चांगला प्रश्न आहे मी आता उपस्थित केलाय की रॅपर्स सगळे लिहितात पण मिनिंगफुल आजकाल कमी लिहित आहेत असं वाटतंय. तुम्हाला पर्सनली असं वाटतंय का की जे रॅपर्स आहेत ते कमी मिनिंगफुल लिहितात किंवा त्यांच्यात शब्दांना कमी किंमत शब्दरचना असते? त्याला 2 गोष्टी आहेत. एक तर ऑथेंटिसिटीसाठी सर्वात पहिली गोष्ट असते इंटेन्शन. तुम्ही कोणत्या इंटेन्शनने लिहिताय किंवा कोणत्या इंटेन्शननी तुम्ही कला सादर करताय. तर तुमचं जर इंटेन्शन हे आहे की मला यातनं काहीतरी कमवायचं आहे किंवा तो इंटेन्शन मॅस्लो चेनवर जेवढं खाली असेल तेवढी ती कला पुढे पोचणार नाही. बरोबर. तुमचं जर इंटेन्शन हे आहे की मला फक्त व्यक्त व्हायचं आहे तर मग ती कला आपोआप वरती असते आणि आपोआप जशी तुम्हाला पोचायची हवी असते तशी पोचते. आणि दुसरी गोष्ट अशी की ओरिजिनॅलिटी मेंटेन करायला अजून कठीण होत जातं कारण सिमिलर पीपल आर ऑल्सो कमिंग इन टू रॅप. ते पण काय होतं आहे की सिमिलर बॅकग्राऊंडची लोक रॅपमध्ये जेव्हा येतात तर मग तुमचे शब्दकोश सगळे सिमिलर असतात, शब्दरचना पण सिमिलर असतात.
तर मग त्या याच्यात तुम्ही एक दुसऱ्यांना इन अ सेन्स कॉम्पीट करता की तुम्हाला सिमिलर प्रकाराचे तुम्हाला कॉम्पोजिशन सगळे दिसतात, पण त्यात तुम्ही काय वेगळं करता बॅटल्स यांच्यात जास्त असतात असं हां. म्हणतात. नाही, आणि सायफर्स जास्त होतात, आणि मग त्याच्यात मग दी गुड इट्स द बॅड काइंड ऑफ अ प्रकार असतो की Okay. की जे लोक छान आणि जे लोक स्वतःचं ऑथेंटिसिटी ठेवून काम करतात मग ते आपोआप पुढे जातात. बरोबर. आणि हे Okay. शास्त्रीय संगीतात पण तेवढंच सत्य आहे. हो बरोबर. नाही, तर- छान बोललात तुम्ही, आवडलं मला. तर माझा तसाच थोड्याशा वेमध्ये तुम्हाला पुढचा प्रश्न आहे की रॅप कल्चर हा इगो बिल्ड करतो का? हो, इन अ वे Okay. इट डिपेंड ऑन द रॅपर तो, बिकॉज काही रॅपर्स इफ दे आर इन दी कल्चर तुम्ही मला असं वाटतंय ना की तुम्ही प्रत्येक उत्तर थोडंसं डिप्लोमॅटिक देताय नाही की I- डिपेंड ऑन डिपेंड म्हणजे आम्हाला तुमचं हां. माहिती पाहिजे की एक स्पेसिफिक तुम्हाला- रॅपर हां, काय काय करेल, वाटतंय? की प्रत्येक रॅपरवरती डिपेंडंट नाही हवंय. एक स्पेसिफिक रॅपरला तुम्ही असं इमॅजिन करा आणि तो कसा करेल असं. इव्हन हो, तर- तुमच्या समोर एक रॅपर पण आहे तर हो, तर दी जनरल मार्केट इज इगो डिपेंडेंट एनिवेज. म्हणजे आता ॲट दी एंड ऑफ द डे तुम्ही कुठल्याही रॅपरचा करिअर घ्या, तुम्ही इफ आय एम गोईंग अब्रॉड, थिंक अबाउट समवन लाईक स्नूप डॉग, राईट. स्नूप डॉगचं करिअर कसं होतं, ही टॉक्ड अबाउट हिज स्ट्रगल्स फर्स्ट. आफ्टर टॉकिंग अबाउट स्ट्रगल इट ऑल बिकेम अबाउट हिज इगो, आणि मग त्याच्यानंतर तो रॅपमधनं साईडला होऊन ही स्टार्टेड सिंगिंग, Okay. राईट. सो द पॉईंट इज दॅट तिथे पोचतोच माणूस. वन्स यू गेट दॅट फेम, वन्स यू गेट दॅट सक्सेस, दॅट इज दी ऑटोमॅटिक जर्नी अँड दॅट इज हाऊ दॅट इंडस्ट्री इज बिल्ट. मग ते प्रेक्षकांकडे त्यांचा इगो पोचतो की त्यांचे फिलिंग्स पोचतात? मग जर ते इगोइस्टिक होऊन जर तो रॅप बनवतायत मग काय पोचत असेल, काय म्हणणं आहे तुमचं? कारण की तर माझा egoistic प्रश्नच म्हणजे तसा आहे की रॅप कल्चर हा लोकांमध्ये इगो बिल्ड करतो का? हो, करतो. आणि वाय इज इगो बिल्डिंग रॉंग? इगो बिल्डिंग इज नॉट रॉंग एट ऑल, बिकॉज ठीक आहे तू कळलं मला तुमचं म्हणजे की answer म्हणजे- जे आहे ते मला आले लक्षात. तुला काय वाटतं की म्हणजे आता यांचं म्हणणं असं आहे की रॅप कल्चर इगो बिल्ड करतो, तर तुला काय वाटतं पर्सनली की फक्त इगोच बिल्ड करतो का याच्या व्यतिरिक्त रॅप अजून काय करतो समाजात, किंवा अजून काही गोष्टी घडतात रॅपमुळे, किंवा काय वाटतं तुला एकंदरीत या सगळ्या गोष्टींना? हे बघा, सीन असं आहे की इगो बिल्ड करण्यासाठी आत्मविश्वास लागतो. ठीक आहे? Right. स्वतःवर तुझ्या अंदर जर आत्मविश्वास आहे भाई की तू काहीतरी चांगला करू शकतो, तर तू एक पॉझिटिव्ह इगो बिल्ड करू शकतो आणि एक निगेटिव्ह इगो बिल्ड करू शकतो, नाही का? हे तुझ्यावर डिपेंड आहे. बरोबर. आणि गोष्ट अशी आहे की तू कोणत्या स्थितीमधून आलाय, कोणत्या परिस्थितीमधून आलाय, ते पण एक गोष्ट मॅटर करते त्या गोष्टीसाठी. म्हणजे Okay. तू गरीब घरातून आलाय तर तू एकदम हाय लेवलवर पोहोचला तर थोडा इगो तर बिल्ड होणार. पहिली गोष्ट ते नॅचरल आहे. ठीक आहे, ते नॅचरलच आहे. बट तुला जर हातात सर्व काही भेटलं तर तुला कशाचा इगो आला? बरोबर आहे की? बरोबर. पण ते इगो थोडा साईडला पण ठेवावा लागतो कधी कधी, माझ्या मते. असा scene आहे. ठीक आहे, नाईस. म्हणजे रॅप कल्चर हा इगो बिल्ड करतो. हो, करतो. ओके, नाईस, छान. आणि चांगलीच गोष्ट आहे माझ्या मते. हो, ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे डिपेंड्स की ती खूप जास्त एवढा पण इगो बिल्ड नाही झाला पाहिजे की तीच गोष्ट नंतर त्या व्यक्तीला बर्बाद करेल. ते लेवलमध्ये राहायला पाहिजे आणि ते त्याच वेळेस जर मेंटेन केलं तर ते ओके. Exactly. म्हणजे डाऊन टू Right. Very true. म्हणजे जर भाऊ जर तू काल झोपडपट्टीतून आलेला आहे तर तू त्या नंतर तू इतका मोठा झाल्यावर पण तू झोपडपट्टीतल्या माणसाला सारखंच बघ. बरोबर. राईट. म्हणजे तू एकदम हायफाय नको दाखवू स्वतःला की तू भाई मी काय झालं. हां हां, काही फरक नाही त्या गोष्टी, बरोबर. काही पडलेलं पण नाही त्या राईट. गोष्टी. हो, नाईस. मस्त. छान वाटलं तुमची छान. दोघांची पण उत्तरं आम्हाला खूप जरा ऐकायला बरं वाटलं आणि खूप व्यवस्थित उत्तरं आली आहेत तुमच्याकडनं, असं मला तरी वाटतंय. आमच्या प्रेक्षकांना काय वाटतंय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन नक्की सांगा. आणि यांनी जी उत्तरं दिली ती तुम्हाला कशी वाटतात किंवा त्याबद्दल तुमची काय मत आहे, तर ही पण आम्हाला कमेंटमध्ये येऊन तुम्ही नक्की सांगा. तर मला असं वाटतंय आपला पहिला राऊंड खूप व्यवस्थित मस्त. आणि शांततेत पार पडलाय. तर मला असं वाटतं की आपण आता दुसऱ्या राऊंड कडे वळूयात. तुम्ही बेलो प्या ना, तुम्ही बॉटल ओपन पण हां, नाही केली तुम्ही आहे. प्या. टेस्ट खूप छान आहे त्याची, मस्त फ्लेवर्स आहेत हे. हो, खूप मस्त फ्लेवर आहेत, मँगो आणि रिफ्रेशिंग. थोडे बूस्ट होसाल तुम्ही.
एक नंबर. क्या बात आहे. मी खूप जास्त पितोय, मला खूप जास्त आवडतात. तर अशा प्रकारे आपला पहिला राऊंड संपलेला आहे आणि आय होप तुम्हाला खूप मजा आली असणार आहे. यांना तर आलीच आहे, मला माहिती आहे. पण आपण पुढच्या राऊंडकडे वळायच्या आधी मला असं वाटतंय की मिलापजी, तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी काहीतरी सादर करा. आज अचानक गाठ पडे, आज अचानक गाठ पडे, भलत्या वेळी भलत्या मेळी, भलत्या वेळी भलत्या मेळी, असता मन भलतीच कडे, आज अचानक गाठ पडे, आज अचानक गाठ पडे, पडे. वा वा, खूपच छान, खूपच छान, खूप आवडलं, खूप आवडलं. आमच्या प्रेक्षकांना किती आवडलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पण 19X पण आहे, त्याचं पण ऐकायचं आपल्याला, टेन्शन घेऊ नका भाऊ. काहीतरी ऐकव ना, की तू मगाशी म्हटला ना की तुझे लिरिक्स काळजात घुसतात. तर आमच्या प्रेक्षकांना तू दाखव की खरंच तुझे लिरिक्स काळजात घुसतात की नाही ते. ओके, तो लेट्स स्टार्ट. या हा बोल सत्य ठेव, तथ्यांना सत्य वाटते मिथ्य, जग चाले मिथ्यानेच पैसा करून घेतो नृत्य, मनी नाही अंतकरण कली करत आहे कृत्य, शब्द कडू असले तरी माझं खरं आहे कथ्य, अखंड लोकांना भंड करतो एक पाखंड, घमंड एक दंड साऱ्यामध्ये तो प्रचंड, अनंत ब्रह्मांड त्यात सारे आहे बंड, मृत्यू नाही एक मुक्ती, मृत्यू आहे एक दंड, कर क्रिया कर्म दान धर्म भेटेल तुला सर्व, पण करता ते दाखवता रे कसला दान धर्म दान, लिते व गरीब कोबी आती हेरे शर्म, या युगात जन्मलास परत घेऊ नको जन्म, करून 2-4 कांड भेटे मंत्रीचा टोपा, रेकॉर्ड होतो साफन कोणाचा होतो नफा, हे पक्षपाती राजघाती कोणी नाही सगळा, प्रगतीच्या आव्हानात जनताला आहे दगा, अवकात कडेल तुझी जेव्हा पैसा होईल सफा, मग कोणी नाही खास अरे कोणी नाही सगा, तेरे साथ साथ चलने वाला चला जाएगा सखा, बोल बच्चन दुनियादारी बोल बच्चन तुम्ही बघा. भाई खतरनाक 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 खतरनाक, व्हेरी सॅवेज. एक नंबर. मला खूप जास्त आवडले. तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला नक्की सांगा. आता आपण वळूयात आपल्या दुसऱ्या राऊंडकडे. खूप जास्त इंटरेस्टिंग राऊंड असणार आहे आपला, आणि आपल्या राऊंडचं नाव असणार आहे डायरेक्ट अटॅक. यात 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 हँडसअप डायरेक्ट अटॅकच्या मूडमध्ये 19X अटॅकच्या मूडमध्ये आलेला आहे. तर आपला या राऊंडमध्ये काही नियम असणार आहेत. ठीक आहे, रूल्स आहेत आपल्या राऊंडला 2. तर पहिला रूल असा असणार आहे, आम्ही जो प्रश्न तुम्हाला विचारेल ते तुम्हाला सांगायचं आहे की का किंवा कशामुळे किंवा असं आहे किंवा नाही आहे. पण यासाठी आम्ही तुम्हाला देणार आहोत फक्त 20 सेकंड्स. जर 20 सेकंड्समध्ये तुम्ही ते प्रूव्ह करू शकला नाहीत ऑडियन्सला किंवा आम्हाला, म्हणजे आम्हाला जर पटलं तर तुम्ही जिंकले, पण जर नाही पटलं तर तुम्हाला मिळणार आहे पेनल्टी. ओके, तर आपण वळूयात आपल्या दुसऱ्या राऊंडकडे. तत्पूर्वी अनारे, तर आता माझा पहिला प्रश्न तुम्हाला, कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये पीस टिकतो का? हो. थांबा, नियम ऐकलाय? 20 सेकंद. हां, तर तुमचा टाइम सुरू होतोय आता. हो टिकतो, जर माणूस तेवढा सिक्युअर असेल तर, नाहीतर नाही टिकत. ओके, तुमचं उत्तर झालंय? Done? आम्हाला नाही पटलं. वन शॉट One shot. सेकंड पेनल्टी मिळेल.
वा You can also have that bello drink. कडू आहे पण सत्य आहे. मजा आली. तुमचं उत्तर सर तुम्ही दिलं, पण ते आम्हाला पटलं नाही पर्सनली, आणि तुम्ही खूप जास्त डिप्लोमॅटिक उत्तर येत आहे असं मला वाटतंय. आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही थोडंसं असं एक्सप्लेन करून किंवा असं सोप्या शब्दांमध्ये द्या उत्तर. 20 सेकंदात किती एक्सप्लेन करणार नाही नाही, नाही, आता मग round सोप्या आहे. शब्दांमध्ये आता द्या. round आहे. बाई तुला कळलं ना काय विषय? नाहीतर पेनल्टी आहे बाई. तर मला असं वाटतंय की आपण आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात, बरोबर. की जो असेल 19X ला, की रॅप कल्चर पेन ग्लोरीफाय करतं का? रॅप एक कल्चर आहे. थांब, तुझा टाईम सुरू होतोय आता. रॅप एक कल्चर आहे, त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. डी बॉईंग आहे आणि अशा म्हणजे डान्सिंग आहे त्याच्यामध्ये, किंवा ग्राफिटी आर्टिस्ट आहे. तर रायटिंग पण एक मोठा भाग आहे त्याच्यामध्ये. आणि तुझा प्रश्न काय होता मी विसरलो. परत घेता का? परत घे. तुला पेनल्टी लागणार मित्रा, तुला लागणार पेनल्टी. तुला हे घ्यायला लागणार. आणि आपला सेगमेंट बाय डिस केला नाही डिस केला भाई, तुला डिस केला भाई, तुला 100% डिस केला भाई. वन शॉट. हा, तो टेस्ट साठी बेलो घेऊ शकतोस. हे आपण त्यासाठीच ठेवलंय. रिफिल केले जातील का प्लीज लवकर थोडा. भाई कसं वाटलं तुला पेनल्टी घेऊन? कडू आहे पण सत्य आहे. डायलॉग वरती टिकून राहतो असा. नाही, इथं डिस बसलं त्याला ऑलरेडी. कॉम्पिटिशन. त्यांनी मगाशी केलं होतं डायरेक्ट अटॅक, पण आता इथून बसलाय डिस त्याला. ओके, तो माझा पुढचा प्रश्न तुम्हाला जातो. जेन्झीनी ओल्ड म्युझिक का ऐकावं? आणि थांबा. हा. तुमचा टाइम चालू होतो आता. जेन्झींनी ओल्ड म्युझिक याच्यासाठी ऐकावं की ते स्वतःचे एक्सपिरियन्सेस वायडन करू शकतील आणि त्यांना कळेल की ते कुठनं आले इथपर्यंत पोहोचले, म्हणून त्यांनी जुनं संगीत पण ऐकावं. अच्छा. एकदम मापात दिला. हो, पण आणि हे पटण्यासारखं आहे उत्तर खरं तर. म्हणजे हा. मला तरी पर्सनली पटले. तुला पटले का? हा, मला वाटलं. ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला पटले का यांनी जे उत्तर दिले ते? बट मला एक डाऊट आहे असा, म्हणजे की ह्याच्यामध्ये यावं म्हणजे तुमचं नक्की काय अर्थ आहे? की त्यांना समजलं पाहिजे की आत्ता जनरेशन काय आहे ते? नाही, बट मग? मोर लाईक तुम्ही जे लता दीदी कोण आहेत, आशाताई कोण आहेत, ओके. ह्याच्यावरनंच पुढच्या जनरेशनच्या सिंगर्सचं एव्होल्युशन झालंय की नाही. सो Right. तुम्हाला तो एव्होल्युशन काय आहे हे तुम्ही पासमध्ये Okay. ऐकून जाऊनच कळेल. ओके, That is Nice. हां, nice. देन फाईन. From a तर- historical Yes. perspective. तर Yeah. तर 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 माझा प्रश्न आहे 19X ला, की रॅप खरंच अँगर हील करतो का? म्हणजे रॅप खरंच दुःख विसरायला भाग पाडतो का? किंवा राग जो असतो त्याचा तो त्याला विसरायला भाग पाडतो का? थांब. आणि तुझा टाइम सुरू होतोय आता. रॅप हा माणसाला रागात पण टाकतो आणि रॅप हा दुःख विसरायला मदत पण करतो. दोन्ही पण गोष्टी करतो, कारण की म्युझिक आपल्याला जोडतं नाही का. आपल्याला काही गोष्टी समजून देतं, काही गोष्टी आपल्या डोक्यात असतात, आपल्याच काही गोष्टी त्या रॅपमध्ये असतात नाही का. तर त्या गोष्टी आपल्याला कनेक्ट होतात. काय वाटतं तुला? यांनी जे उत्तर दिले ते तुला पटलं का? किंवा म्हणजे तेवढं मला- क्लिअर केलं का त्यांनी? नाही, की मी जेवढं एवढी clear क्लिअर करायला नाही पाहिजे? झाली आहे. नॉर्मल. तुला आता काय मीच वाटतं? प्रश्नात पडलोय. मला क्लिअर झालंय खरं तर, पण आता ऑडियन्सला किती क्लिअर झालंय हे हा. मला अजून माहित नाही. तर तुम्ही कमेंटमध्ये येऊन आम्हाला सांगा की याचं जे उत्तर आहे ते तुम्हाला किती पटलंय किंवा त्यांनी किती जास्त क्लिअर करायचा प्रयत्न केलाय. राईट. पण आता नियम आहे. आता मला एकट्याला पटून चालणार नाही. तर भाई तुला पेनल्टी घ्यायला लागेल. जरा चलो. जास्तच सत्य होतंय ना इथे. लगेच अरे बेलो घे, लगेच देवा. बेलो घे. इथे अजूनही फ्लेवर्स आहेत. ओके, माझा प्रश्न आता तुम्हाला आहे
क्लासिकल म्युझिक मेन स्ट्रीम होऊ शकते का? तुमचा टाईम सुरू होतोय आता. क्लासिकल म्युझिक मेन स्ट्रीम होऊ शकते पर्टिक्युलरली कन्सिडरिंग इफ लोकांना जास्त त्याला ऐकायची इच्छा असेल तर. नाहीतर जशी आता अंडरग्राऊंड किंवा जसं जसं चाललं आहे तसं ते चालू राहणार. इट वोंट स्टॉप. ऑडियन्सेस बनत राहतात. घ्या सर तुम्ही, खरंच घ्या. म्हणजे तुम्हाला गरज आहे असं वाटायला लागलं आता मला याची. कारण तुमचं सोडायचं होतं. हां, तुमचं उत्तर मला तरी पर्सनली पटलेलं नाही आहे. ऑडियन्सला पटले नाही पटले तुम्ही कमेंटमध्ये सांगा, पण मला तरी पर्सनली पटलेलं नाही आहे असं मला वाटतंय. ठीक आहे, पण तरी तुम्ही प्रयत्न चांगला केलात आणि चांगलं दिलेत उत्तर. तर माझा पुढचा प्रश्न तुझ्यासाठी आहे. जर समजा फेम नसेल तर रॅपर रॅप सोडून देतील का? तुझा टाईम चालू होतोय आता. फेम जरी नसला तरी जर अंगामध्ये कला असेल ना तर ते कुठेच जात नाही. म्हणजे तुम्ही ते सोडून पण दिलं तरी ते कला तुम्हाला सोडत नाही. ही गोष्ट आहे. ही मी करून बघितली, माझ्या मित्रांनी करून बघितली. हे आमच्यासोबत घडलं आहे, आमच्यासोबत झालं आहे. आमच्याकडे पैसे नव्हते, गाणी नव्हते बोलू शकत. आम्ही सोडायचा प्रयत्न पण केला, पण आम्ही सोडू शकलो नाही. ते सोडत नाही कला. काय वाटतं तुला, पटलं का? हां, मला पटलं. मला पण आत्ताचं उत्तर तुझं पटलं आहे. आणि मला खरंच असं वाटतं की म्हणजे आता भरपूर रॅपर आहेत की जे अजून त्यांना फेम नाही आहे किंवा अजून त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला नाही आहे पाहिजे तसा, पण स्टील ते आज कितीतरी वर्ष झालं किंवा सतत करतायत, सातत्याने त्या गोष्टी करतायत. आणि आय होप पुढे जाऊन त्या कलाकारांना की जे आत्ता मेन स्ट्रीमला येऊ शकत नाही आहेत किंवा ज्यांना आज प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे, पुढे जाऊन त्यांना 100% प्लॅटफॉर्म मिळेल असं मला वाटतं. आणि त्यांनी त्यांचं सातत्य थांबवलं नाही पाहिजे. त्यांनी सातत्याने काम करत राहिलं पाहिजे. त्यांनी व्यवस्थित सगळं जर जमून आणलं तर 100% ते सुद्धा फेमस होतील आणि त्यांनासुद्धा फेम मिळेल. छान वाटलं मला हा सेगमेंट आपला जो होता त्यात तुम्हाला पेनल्टीज पण मिळाल्या. त्यांनी बरोबर 20 सेकंड मध्येच एकदम असं तो हा, एकदम शार्प 20 सेकंडला तुझं उत्तर संपलं आणि ते पटलं पण आम्हाला. मेन पॉईंट हा आहे की उत्तर पटलं. बरोबर. तर मला असं वाटतं ना की आपण पुढच्या राऊंडकडे वळायच्या आधी 19X मला तुला थोडंसं तुझ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल मला पण, आणि आमच्या ऑडियन्सला पण खूप जास्त उत्सुकता आहे की तुझी बॅक स्टोरी असेल किंवा तुझ्या आयुष्यात जे अप अँड डाऊन्स असतील किंवा तू कशातनं शिकलास उभं राहायला, त्या सगळ्या गोष्टी जर तू एक थोडक्यात जर आमच्या प्रेक्षकांसाठी जर सांगितलं तर बरं होईल. लहानपणीच आई वारली होती माझी, तर याचं मिस्ट्री ती जवळून वारली की कशामुळे. तर त्याच्यानंतर माझं बालपण यवतमाळला गेलं, दिग्रस यवतमाळला. आत्याने मला वागवलं. त्यानंतर मी 11वी 12वीसाठी माझ्या घरी आलो, बट ते माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं, तर सावत्र आई काही ढंगाने वागत नव्हती. तर मी 11वी 12वी आपला बुलढाणा खामगावमध्ये केली. तिथे मला रॅप समजला, रॅप काय असतो. आम्ही मित्र दोस्त आम्ही करत होतो रॅप. त्याच्यानंतर मग माझ्यावर केस बसला नाही का, खोट्या केस लागल्या माझ्यावर, मला जेलात टाकलं, मारहाण झाली मला. तर त्याच्यामुळे मी नागपूरला गेलो, मोठ्या बाबाकडे शिकलो 2 वर्ष. तिथे अंडरग्राऊंड हिपहॉप, तिकडे सायफर्स खूप केले. त्याच्यानंतर मी पुण्याला आल्यावर इकडे जॉब केली. एक गाणं रिलीज केलं, त्यानंतर काही कारणामुळे जॉब सोडायचं काम पडलं. आणि त्यानंतर मी एका अशा कंपनीमध्ये कामाला लागलो जिथे त्यांनी मला बोललं होतं तू ॲज अ ऑपरेटर इथे काम कर. आणि जेव्हा तिथे मी जॉबला लागलो ते होतं पिंपरी चिंचवडमध्ये, पिंपरीमध्ये. तर तिथे 15 बिल्डिंग्स होत्या आणि त्या 15 बिल्डिंग्समध्ये जे लोक टॉयलेट करतात, त्यांचा सगळा कचरा आहे सगळा, तो सगळा एका कंटेनरमध्ये जमा होत होता खाली एका खड्ड्यात. तर 15 दिवसानंतर मला कळलं तिथं जॉबचं की त्या टाकीमध्ये उतरावं लागतं आणि खोऱ्यानं ते सगळं माल बाहेर काढावं लागतं. आणि त्यांनी मला एक शर्यत दिली होती की आम्ही तुला या जॉबवर ठेवू आणि तुझं राहणं खाणं आम्ही फुकट करू आणि तुला पेमेंट देऊ. आणि या गोष्टीमुळे मी तिथे गेलो. काय गेलो, कारण की मला ते पैसे वाचवून गाण्यात लावायचे होते. मी तिथे 3-4 महिने काम केलं.
त्यांचा सर्व जो मालमत्ता होता नाही का, जसं तुम्ही आंघोळ करता, हे 15-20 लोक टॉयलेट करता, सगळं नाही का अंदर जाऊन काढायचं काम होतं. तर माणूस एखादा जर पडला ना त्याच्यामध्ये मरून जाईल डायरेक्ट, निघू पण शकत नाही, एवढा गाढ असतो. आणि त्या पैशातून मी प्रेमाचा पण गाणं काढलं आणि ते आता बाहेर आलं. खूप जास्त स्ट्रगल तुझ्या आयुष्यात आहे असं, म्हणजे मला तरी असं तू आता जे सांगितलं किंवा जे काय बोललास ते खूप जास्त भावनिक गोष्टी आहेत की अडचणींमधनं उभं राहणं आणि आपली कला करणारा कधीच हे बघत नाही की कोणतं काम आहे, आपल्याला करायचं काय फक्त हे माहीत पाहिजे, माहिती आहे का. बाकी तुमचं ध्येय साफ पाहिजे, ब्लर नाही पाहिजे, बाकी बरोबर फोकस तुमचं Focus. क्लिअर पाहिजे. क्लिअर पाहिजे. तुझ्या बॅक स्टोरीमधून खूप लाईक इन्स्पिरेशनल आहे आणि ऑडियन्समध्ये पण खूप लोक शिकतील, त्याच्यामधून शिकवण घेतील. सोडू नका, सातत्य ठेवा आणि आयुष्यात अडचणी येत राहतात. तर मला असं वाटतं ना की त्या अडचणींमधनं काहीतरी शिका, त्या अडचणींमधनं पुढं आपलं आयुष्य किंवा आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण कसं देता येईल. जसं की भाऊ आता त्यांनी सांगितलं की त्याच्या आयुष्यात किती अडचणी होत्या, पण तो थांबला नाही, तो खचला नाही शेवटपर्यंत आणि आज कुठेतरी तो त्याच्या लाईफमध्ये सक्सेसफुल आहे, त्याची लाईफ आज तो व्यवस्थित जगतोय. तर आपल्या ऑडियन्समध्ये पण खूप स्ट्रगलर्स असतील किंवा खूप अशी लोकं असतील. मला एवढंच सांगणं असेल सगळ्यांना की कला जोपासा, कला थांबवू नका. आयुष्यात अडचणी येत राहतात आणि शेवटी कला हीच एक अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्टेबिलिटी देऊ शकते. माझं पर्सनल मत आहे. आणि मेन म्हणजे मला असं वाटतं की तो डिस्ट्रॅक्ट नाही झाला. त्याला हवं असतं तर तो एका दुसऱ्या ट्रॅकवरती पण जाऊ शकत होता त्यावेळेस, बट तो त्याच्या कलेवरती स्टिक राहिला आणि तीच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच गोष्टीमुळे तो आज या प्लॅटफॉर्मवरती आहे. सो खरंच खूप चांगली गोष्ट आहे ती. सर तुमच्याबद्दल पण थोडंसं जाणून घ्यायला आवडेल आम्हाला की तुमचं शिक्षण कसं झालं, कुठे झालं, किंवा तुम्ही आज ज्या क्षेत्रात काम करताय त्याच्याबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना पण जर तुम्ही सांगितलं तर. माझं एवढं इमोशनल नाही आहे, पण आहे जर्नीमध्ये वळणं. मी लहानपणी वयाच्या 4.5-5व्या वर्षी शिकायला सुरुवात केली शास्त्रीय संगीत आणि इनिशियली काही कळायचं नाही की हे काय आहे, कशाला आहे. म्हणजे बेसिक आपले सरगम वगैरे ते सगळं शिकताना त्यात मजा वाटायची, पण असं काही खास वाटायचं नाही. पण वयाच्या 9व्या-10व्या वर्षात मला पंडित कुमार गंधर्वांचं गाणं, एकच गाणं होतं जे माझ्या डोक्यात राहिलं आणि त्याच्यानंतर मला जरा दिसायला लागल्या गोष्टी की संगीत काय असतं आणि त्याच्यातलं सौंदर्य काय आहे किंवा रूह की बात होती आहे ना. तर त्या गोष्टी मला स्टिक झाल्या. सो मी सुरुवात दिल्लीत केली होती सरस्वती संगीत निकेतनला. मग बाबांच्या खूप बदल्या व्हायच्या, तर त्याच्यामुळे चेन्नईमध्ये थोडा काळ मी डॉक्टर श्याम मेहतांकडनं शिकलो. मग आमचं जरा ठाण्यात थोडा ठिकाण झाला की मग श्री योगेश देशमुखजींकडनं, मग डॉक्टर राम देशपांडेंकडनं आणि पुण्याला आल्यानंतर ऋषिकेश गांगुर्डेंकडनं असे वेगवेगळे गुरूंकडनं मला शिकायला मिळालं. मला पुण्याला आल्यानंतर मी कॉलेजमध्ये असताना मला कळलं की पंडित कुमार गंधर्वांचे शिष्य पुण्यात असतात. तर त्यावेळी मी पंडित विजय सरदेशमुख जे कुमारजींचे शिष्य होते त्यांच्याकडे मी जाऊन एक 8 ते 9 वर्ष त्यांच्याकडे शिकलो गाणं आणि त्याच्यानंतरपासून ते गेले 2019मध्ये, त्यांना कॅन्सर होता आणि त्याच्यानंतरपासून संध्याताई काथवटेंकडे जातो आहे मी. पण तशी माझी वाटचाल एकाकी आहे, एका सेन्सने की आता माझ्यासोबत असं झालं की मी कुठल्याही गुरुकडे एका पॉईंटपर्यंत शिकलो आहे, जास्त नाही शिकलो. तर त्याच्यानंतर ती जर्नी माझी अशी होती की मला सगळं अनलर्न करून परत रिलर्न करणे, परत अनलर्न करून परत रिलर्न करणे. मग त्याच्यातनं जे आपल्या मनात जे राहून जातं त्याच्यातनं जे बनतं तसं संगीत झालं माझं. की एक स्थैर्य नव्हतं आणि त्या स्थैर्यामुळे
खूप फरक पडतो हो की तुम्ही यू हॅव पीस इफ यू हॅव स्टेबिलिटी. ते स्थैर्य नसेल तर तुम्हाला कधी शांतता मिळत नाही. बरोबर. तर असं बदलून मग त्याच्यानंतर मला गाणंमध्ये करिअर करता आलं नाही, तर मग मी इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंगच्या नंतर मास्टर्स केलं म्युझिक टेक्नॉलॉजीमध्ये. ती फील्ड मिळाली मला की ज्याच्यात मी संगीत आणि टेक्नॉलॉजी मिक्स करून काहीतरी वेगळं करू शकेन. सो मग मी त्याच्यात मास्टर्स केलं. त्याच्यानंतर थोड्या 1-2 कंपन्यांमध्ये काम केलं सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून. मग त्याच्यानंतर PhD करायला गेलो. आता PhD चालली आहे माझी. आणि बेसिकली जे मला एका सेन्सने हवं आहे ते मला तसं बघायला गेलं तर करायला नाही मिळालं. बट त्याच्याऐवजी माझ्या गुरुजींनी मला एक वाक्य सांगितलं होतं की तू मनासाठी गा, पोटासाठी नको गाऊस. तर मग मी तो माझ्या मनात बृहदवाक्य म्हणून ठेवलं. आणि आय डिसाइडेड दॅट आय विल स्टे इन अ करिअर दॅट इज क्लोज टू म्युझिक बट नॉट एक्झॅक्टली. म्हणजे थोडक्यात तुमच्या पण आयुष्यात स्ट्रगल आहेच. तुम्हाला स्टेबिलिटी मिळाली नाही ऑब्वियस, आणि या अशा शिक्षणासाठी स्टेबिलिटी खूप जास्त महत्त्वाची आहे. पण तुम्ही काय म्हणतो ना आपण की पोटासाठी न करता तुम्हाला मनापासून ती गोष्ट आवडते म्हणून करताय, हे खूप चांगली गोष्ट आहे. मजा आली आणि तुमच्यासोबत दोघांसोबत पण बोलून. थोडंसं तुझं खूप जास्त स्ट्रगल तुझ्या लाईफमध्ये आहे, पण आय होप पुढे जाऊन तू खूप मोठा माणूस होशील आणि या सगळ्या गोष्टी ज्या तू भोगल्यास आत्तापर्यंत ते पुढे जाऊन तुला खूप वेगळ्या प्रकारे तुला त्या सगळ्या गोष्टी मिळतील. ह्याच गोष्टी पुढे चालून मोठ्या करतात. तर मला असं वाटतंय की आता आपण आपल्या तिसऱ्या राऊंडकडे वळूयात, ज्याचं नाव आहे लिरिक्स की शायरी. तुम्हाला एक अंदाज आलाय का जवळपास की काय असू शकतो हा राऊंड, की लिरिक्स की शायरी? काय वाटतं? काय एक अंदाज आहे का तुम्हाला की कसा असू शकतो किंवा काय असू शकतो हा राऊंड? तुम्ही आम्हाला लिरिक्स देणार आणि आम्हाला डिसायफर करायचे की ते ॲक्च्युअल गाण्याचे लिरिक्स आहेत की ते शायरी लिहिलेले आहेत. नाही, आपला शोच मुळात असा आहे ना, खूप अनप्रेडिक्टेबल शो आहे हा. तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत. आणि माझा पहिला प्रश्न मी तुला विचारेल की फास्ट वर्ड इम्पॉर्टंट आहेत का डीप मिनिंग? डीप मिनिंग. एक्सप्लेन. फास्ट वर्ड पेक्षा डीप मिनिंग इम्पॉर्टंट आहे. जर फास्टमध्ये पण रॅप करतायत तर त्या फास्ट रॅपमध्ये पण मिनिंग पाहिजे, तुमच्या शब्दामध्ये मिनिंग पाहिजे, तेव्हा तो मिनिंगफुल बनतो. मग तो फास्ट रॅप असो की डीप मिनिंग असो, दोन्ही पण मर्ज केले तर दोन्ही पण चांगलेच बनतात. पण तुला असं नाही वाटत का की एखादा जो माणूस रॅप ऐकतो किंवा ज्याला ते ऐकावंसं वाटतं, तर रॅपमध्ये खूप फास्ट वर्डिंग्स असतात, हो असतात ना. तर ते काही वेळा आपल्याला समजायच्या आधीच ते कुठंतरी पुढं निघून गेलेलं असतं सगळं. तर तुला असं वाटत नाही का की फास्ट वर्डपेक्षा मिनिंगच खूप जास्त इम्पॉर्टंट असावं? फास्ट वर्डमध्ये पण मिनिंग असू शकतो ना, आणि त्याला सांगायचं प्रोसेस, त्याला सांगायचं काय आहे पुढच्याला, ते पण मॅटर करतं ना. हो, बट ते कधी कधी इतकं फास्ट होऊन जातं की आम्ही फर्स्ट पॅराच प्रोसेस करत असतो, तो थर्ड पॅरावरती असतो. तोच तर फ्लो आहे. राईट. मग ते समजायला पाहिजे माणसांना. मग त्याच्यावरती तुझं काय म्हणणं? म्हणजे समजलंच नाही तर मग मुळात त्याचा अर्थ कसं म्हणजे अर्थ कसं कळणार आणि माणसाला कसं समजणार की हा हे गाणं खूप छान आहे? शब्दामध्ये मिनिंग पण पाहिजे आणि फास्ट रॅप पण पाहिजे आणि त्याच्यामध्ये फ्लो पण करणं म्हणजे रॅप. तर तुझं असं म्हणणं आहे की फास्ट वर्ड्सपेक्षा मिनिंगच जास्त महत्त्वाचं आहे? मिनिंग जास्त महत्त्वाचं आहे. फ्लो मॅटर करतो नाही का. जर तुम्ही फास्टमध्ये करता त्याचा फ्लो कसा आहे, त्याचा रिदम कसं चाललं आहे नाही का, ते पण मॅटर करते एक गोष्ट. म्हणजे रिदम पण तेवढाच मॅटर करतो. हां. आणि जर रिदमच फास्ट असेल तर ऑब्वियस आणि त्या फ्लोला कॅची बनवते त्याची बीट. दोन्ही सगळ्या गोष्टी एक सोबत जर बराबर लिंक झाल्या ना तर मग तो क्रेझी साऊंड करतो. म्हणजे बॅलन्स लागते. बॅलन्स बरोबर. फास्ट वर्ड पण तेवढेच Yes. महत्त्वाचे आहेत आणि Lyrics पण, लिरिक्स पण. पण तेवढेच महत्त्वाचे. नाईस. येस. तर माझा जो प्रश्न आहे तर तो दोघांसाठी आहे. तो कॉमन क्वेश्चन आहे. तर प्रश्न असा आहे की कोण जास्त डीप लिहितो, रॅपर की क्लासिकल आर्टिस्ट? तुम्ही सांगा आधी. डेप्थ हे खूप सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे. आता
रॅपर खूप लिटरल लिहितो, म्हणजे त्यांचं जे लिहिणं असतं ते एकदम मुद्देसूद आणि टू द पॉईंट असतं. तुला पटलं नाही ते तू मध्ये कट करू शकतोस हा लगेच. वेरॅज शास्त्रीय संगीत किंवा शास्त्रीय बंदिशी ज्या असतात त्या जनरली मेटाफॉरिकल असतात एका प्रकारातले, किंवा कधीकधी जर ते लिटरल असले तर त्यांचे थीम्स असे असतात की त्यांना तुम्ही एका वेगळ्या पद्धतीने मल्टिपल मिनिंग्स देऊ शकता. ही कॅपेबिलिटी रॅपर्समध्ये पण आहे, असं नाही की नाही आहे, पण इन जनरल दी क्राफ्ट इज सच दॅट की क्लासिकल म्युझिकल पीसेस युजली हॅव हिडन मिनिंग्स, प्लस इवन इफ लिरिक इज नॉट द सेंट्रल पार्ट. शास्त्रीय संगीतात सर्वात महत्त्वाची गोष्ट राग आहे, आणि रागात मध्ये त्या बंदिशीचे शब्द असतात. ओके. तर त्या हिशेबाने त्या बंदिशीच्या थ्रू तुम्ही रागाकडे बघता. सो दॅट इज लिटरली अ डिफरंट फंक्शन कम्पेअर्ड टू अ रॅपर. Okay, रॅपरला म्हणजे- फक्त भावना सांगायची असते त्याची. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की क्लासिकल सिंगर जास्त डीपली असं म्हणणं आहे की रॅपरला फक्त भावना सांगायची असते, बट रॅपचा अर्थच हा आहे की तुमच्या आजूबाजूला तुमच्या सराउंडिंगमध्ये काय चालू आहे आणि त्याच्यावर आवाज उचलणं. हे 1970 स्टार्ट झालं होतं तिकडे, Okay. त्याच्यामुळेच रॅप आला नाही का. हां. आणि रॅप म्हणजे फक्त इमोशन्स नाही आहे, रॅप एक कल्चर, रॅप म्हणजे हिपहॉप म्हणजे एक कल्चर आहे, आणि रॅप त्याच्यातलाच एक पार्ट आहे. तुमच्या आजूबाजूला काय चालतंय, तुमच्या बाजूला काय चालतंय, राईट. तुम्ही काय करता, तुमची हिस्ट्री काय, तुमची स्टोरी काय आहे, तुमचे इमोशन, तुमचा अँगल सगळं बाहेर काढायचं आहे नाही का. आता मी एक गोष्ट करू तर बंदिश फक्त एका डब्यात बंद आहे आणि रॅप पुऱ्या जगात आहे. मला इथे थांबायला लागेल तुम्हाला. कसं आहे, बंदिशी ह्या वेगवेगळ्या गोष्टींवर पण लिहिल्या जातात. आजचा काय मुद्दा आहे त्याच्यावरती पण बंदिशी लिहिल्या जातात, बंदिशी गायल्या जातात. असं नाही की बंदिशी बंदिस्त आहेत. मध्ये एक्झाम्पल देतो तुम्हाला. पंडित कुमार गंधर्वांनीच एक बंदिश लिहिलेली आहे. करण दे रे कछुलला रे वहो पराजा रे ले 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 ओ रे करण दे रे. अर्थ, करण दे रे कछुलला रे वहो पराजा रे ले 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 लो लेवो रे, म्हणजे बाळ आहे तिकडे, मला काहीतरी करू दे रे बाळा, काहीतरी करू दे. ए बघा 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 तू पडणार आहे. या गोष्टीवर बंदिश आता लिहिली. हे तुम्हाला समजलं, इकडे 10 लोक जर बसले त्यांना काहीच समजलं नाही माहितीये. नाही खरं तर मला पण नव्हतं मला पण समजलं. नाही हा, समजलं मला पण actually. नव्हतं हा, समजलं. तर- पण जर हा जर एक आर्टिस्ट रॅपर बोलेल ना, हां. पण तर त्याला डायरेक्ट समजून जाईल की याला म्हणायचं काय, त्याला डायरेक्ट इथं हिट होईल इथे. ओके. राईट. आणि जर तुम्ही शास्त्रीय संगीतची गोष्ट करता ना, तर माणूस विचारत पडतो अरे काय आहे? तेच ना, बरोबर ना. फक्त इथे हिट होणं महत्वाचं नाही आहे ना, ह्याच्या आतमध्ये पण काहीतरी आहे. ह्याच्या फक्त बट प्रश्नच हृदयाला मुळात हे- तो आहे की डीप कोण जातं. आता आम्हाला जर शब्द समजलीच नाही, शब्द रचना जर माणसाला समजलीच नाही तर ते इथून- तितकं हो, डीप हो, जाणारच हो, नाही. मी बोलतो, पण माणसाला फरक- इथून फरक- लिहायचं, इथे हिट झालं पाहिजे माहितीये का, हां. की इथून ऐकलं आणि इथून चाललं गेलं आणि पण ते तुम्ही सांगायचं फक्त ते पुस्तकाचे इथं आणि पानं इथं घडवा. बद्दल बोलताय. तिसरी गोष्ट आहे ना, ते म्हणतात ना ईड, काय म्हणतात त्याला, आय थिंक ईड, इगो आणि सोल. ईड आणि इगो तुम्ही हिट करू शकता, सोल कसं हिट करणार? हो, Soul but का ही नाही होत? नाही होत फक्त- ना. का नाही हिट होत? नाही होत. त्यांचं म्हणणं असं आहे नाही, की कारण rapper soul hit कारण नाही तू- करू शकत त्यांच्या बिकॉज wordings मधून. हां. जर तुम्ही, मी असं नाही म्हणत की रॅप सोल हिट नाही करू शकत, पण ते सोल हिट करण्यासाठी लिहावं असं माझं म्हणणं आहे. तुम्ही जर म्हणजे indirectly तुम्ही परत तेच म्हणताय की रॅपर तेच म्हणणं की सोल हिट नाही करू करत शकत. आहे. आय डोंट सी दॅट. मी- माझं मी उलटं काय म्हणणं आहे, म्हणतो? मी माझं काय उलटं म्हणणं आहे, इंटेन्शन काय आहे त्याच्यावरती अवलंबून आहे ना. तुमचं जर इंटेन्शन आहे की फक्त तुम्ही एक पीस किंवा एक मटेरियल बनवलं आणि सोडून दिलं, तसं नाही आहे ना. त्या पीस आणि त्या मी मटेरियल काय मागे म्हणतो, जे तुम्ही जी एका भावना आहे. फ्लॅटमध्ये राहता नाही का, हां मी आलेल्या झोपडपट्टीतल्या इलाक्यामधनं नाही का, हां. प्रत्येकाचे लाईफ स्ट्रगल आहे, प्रत्येकाला झोपडपट्टीतून बाहेर पडायचं, मी बी त्यातलाच एक पार्ट आहे, ठीक आहे. पण जर माझ्यासारखा व्यक्ती जर तो गाणं ऐकत आहे ना, तर तो काय म्हणेल माहितीये का, भाई तुला माझ्या मनातली गोष्ट बोलला अगदी. हां. आणि मी क्लासिकल वाला काय बोलणार. हां? तुम्ही अजून आज- काय सर हे देऊ शकता हां, का, एक्झाम्पल देऊ ठीक शकता आहे. का? नाही, पावसात भिजलायस तू, हां. मुद्दा असा, तू गरज आज मेघाचा उदाहरण दिलंस. हो. जर मी तेच म्हटलं की आता फॉर एक्झाम्पल तू म्हणतोयस की शास्त्रीय संगीतात रॅप नाही, शास्त्रीय संगीतात रॅप पण असतं, त्याला पढंत म्हणतात. बरं.
गणानाम गणपती गणेश लंबोदर सोहे भुजाचार एकदंत चंद्रमा ललाट लाजे ब्रह्मा विष्णू महेश ताल दे ध्रुपद गावे अतिविचित्र गणनाथ आज मृदंग बजावे कडन तडन धाकड तडन तडन धाकड तडन तडन धा. बरं, तुमच्या क्लासिकल म्युझिक असं मध्ये नसतं. रॅप आहे, तुमच्या क्लासिकल म्युझिक मध्ये जर रॅप आहे तर मग कथ्थकवाले हिपहॉप मध्ये काऊन कथ्थक करतात? बरोबर आहे की नाही? करतात की करतात ना. आणि तुमचं म्हणणं आहे की क्लासिकल म्युझिक पण हे आहे, तर आताच्या याच्यामध्ये नाही का रॅप मध्ये क्लासिकल म्युझिक येतं नाही का? येतं की क्लासिकल वाले कोलॅब करतात रॅप म्युझिक वाल्यासोबत. करतात की. मग तोच विषय म्हणते मी तुम्हाला. हा तर मी पण तेच बोलतोय रे. माझं एवढंच म्हणणं आहे की तुमचा फायनली इंटेन्शन काय आहे. तुमचं जर इंटेन्शन एवढंच आहे की मुझे लोगों के दिल को छूना है, बरोबर. मुझे लोगों के रूह को छूना है, अगर आपका वो इंटेंशन है, हमारे इंटेंशन एक जैसे है. हां. आपको लोगों के दिलों को छूना है, मुझे लोगों के रूह को छूना है. दिल से रूह की जो जर्नी होती है वो फर्क ओके है. बट अरे, आता पर जे जब वो तुम्ही show होता है ना तो लोग रूही छोड़ देते हैं ना. एक नहीं होता ना ऐसे नहीं एक होता. मिनिट आता जे तुम्ही गाणं गायलात ना काही हां. वेळापूर्वी जे क्लासिकल होतं तर ते फक्त क्लासिकल कॅटेगरीमध्ये जेवढे आहेत तर त्यांनाच समजणार आहे. जसं की तुम्ही आता गायले ते मला नाही समजलं, त्याला नाही समजलं, त्याला पण नाही समजलं हां. किंवा ते ऑडियन्सलाही नाही समजणार. तर मग त्याच्यासाठी सोपे शब्द हवेत किंवा ते जे तुम्ही बोलले ते फक्त क्लासिकलमध्येच गेलं आहे, हे आमच्या इंडस्ट्री किंवा आमच्या समजण्यामध्ये आलंच नाही आहे. मग ते कसं समजणार? मग ते रूममध्ये पण नाही जाणार आणि सोलमध्ये कुठेच नाही जाणार Agreed, ते. पण अग्रीड ते तुम्ही त्याच्याकडे असा पण बघू शकता की ओके नाव आज युअरसेल्फ की ठीक आहे, मान्य आहे की तो एक गॅप आहे हम्म. की शब्द कळत नाही आहेत हां. किंवा हे होत नाहीये की ते आपल्याला ती भाषा कदाचित आपल्या मनातली नसेल किंवा डोक्यातली नसेल. हम्म. पण मुद्दा असा आहे की आपली एवढी सवय झालेली आहे की जे आपल्याला दिलेलं आहे हम्म. ते आपण घेतो. आपण आपल्या फीड्सवर बघतो की आपल्याला जे गाणं आपल्या फीडवर आलं ते आपण ऐकतो, सोडून देतो, पुढचं हे करतो. वी डू नॉट टेक दॅट स्टेप टू से की ओके व्हॉट न्यू डू आय वॉन्ट टू लिसन टुडे. हम्म. हे असतं का? आपली सवय असते का? प्रत्येकाचे चॉईसेस वेगळे असतात ना. नाही पण बट द तुमच्या पॉइंट ह्याच्यामध्ये नाही का सूर चालतो नाही का, जास्त सूर चालतो. अगदीच. हां. बरोबर ना. आमच्या ह्याच्यामध्ये शब्द चालतात. आता तुम्ही कोणत्या तरी गुरुजीकडून शिकलेले आहेत, बरोबर ना. आता माझ्यासारखा गरीब माणूस ज्याला संगीत शिकायची इच्छा होती लहानपणीपासून, तो फीजच नाही भरू शकत, अफोर्डच नाही करू शकत फीज, माहिती आहे का? अग्रीड. आणि गोष्ट कशी आहे, मला संगीत शिकायचं होतं नाही का, पैसे द्यायला कोणीच नव्हतं. आणि नंतर कुठून ना कुठून काय जुळलं माहीत नाही, मला रॅप भेटला. ठीक आहे, रॅप जुळला, रॅप भेटला. आता घरात प्रत्येक गल्लीमध्ये मुलगा रॅप करतो, कारण त्याची एक स्टोरी आहे, त्याच्या मागे बी एक कथा आहे नाही का. पण प्रत्येक जण क्लासिकल म्युझिकमध्ये घुसून हे करू शकत नाही, माहिती आहे का, कारण की त्याला सूरच नाही आहे, पण त्याच्याकडे रॅप आहे, माहिती आहे का. तू त्याची स्टोरी मांडू शकतो, तू काहीतरी वेगळं लिहू शकतो. नाहीतर पहिले कसं होतं माहिती आहे का, यूट्यूबच्या आणि रॅपच्या पहिले संगीतच चालायचं नाही का, म्युझिक चालायचं, बॉलिवूड गेलीवूड, लोकांना सूर नव्हते, पण तू करूच शकत नव्हता. पण आता त्याला वाटतो, आता साध्या मुलाला पण वाटतो, साध्या व्यक्तीला पण वाटतो की भाई रॅपमधून आपण पण काहीतरी करू शकतो. हा मोठा फरक आहे. तो आत्ता जो मुद्दा उचललायस तो मुद्दा जरा थोडासा मला पण पटलाय की बरीचशी लोक असतात की बरीचशी आता पण अशी खूप लोक आहेत की ज्यांना संगीत शिकायचं आहे, पण क्लासिकल संगीत शिकण्यासाठी खूप जास्त पेशन्स लागतात, खूप जास्त पैसे लागतात, खूप जास्त मी म्हणतो ना की बॅकग्राऊंड त्या अँगलचं पण तसं लागतं आणि हे सगळ्यांना शक्य नाही आहे. पण ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी पण या गोष्टी खुल्या नाही आहेत आज. म्हणजे आता जसं हा म्हटला की त्याला संगीत शिकायचं आहे पण त्याच्याकडे ती अवेलेबिलिटीच नाही आहे त्या गोष्टींची. तर या कारणामुळे पण कदाचित मला असं वाटतंय ना की रॅपर्सचा झोन जो आहे ना तो वाढतोय किंवा रॅपर्सची जी संख्या आहे ना ती वाढतीये आणि आपल्या आजूबाजूला आपल्या लोकांमध्ये सगळ्या गोष्टी असून सुद्धा काहीतरी कमी पडतंय आणि म्हणून या सगळ्या गोष्टी घडतायत असं मला तरी वाटतंय पर्सनली. हो, ऍक्सेसिबिलिटीचा फॅक्टर तर आहेच, मान्य आहे. तर तुम्हाला असं नाही वाटत का की क्लासिकलसाठी पण काहीतरी अशा गोष्टी याव्यात किंवा क्लासिकल म्युझिक पुढं वाढावं यासाठी
कशा जास्तीत जास्त अवेलेबिलिटीज आपल्याला अरेंज करता येतील, किंवा आता हा जसा म्हटला की त्याला शिकायची इच्छा होती पण पैसे नव्हते, त्या सगळ्या गोष्टी येत नव्हत्या जुळून, त्याच्यामुळं त्याला शिकता आलं नाही. तर अशा लोकांना जर प्रोत्साहन देऊन तुम्ही जर क्लासिकल जर मुवमेंट काहीतरी करताय तर ते अजून बेटर नाही होणार का? क्लासिकल म्युझिक आता संपत चाललंय या अनुषंगाने. अगदीच ॲक्सेसिबिलिटी वाढवणं फार गरजेचं आहे आणि प्रयत्न चालले आहेत इन टर्म्स ऑफ की लोक आता जवळजवळच्या जेवढी अशा जागा आहेत जिकडे त्यांना जिकडे गरजू लोक असतील, जिकडे ज्यांना शिकायची खरंच इच्छा आहे, त्या लोकांना जेवढं सपोर्ट होऊ शकतं तेवढं लोक करत आहेत. वेगवेगळ्या फाउंडेशन्स आहेत जे लोक शास्त्रीय संगीताला म्युन्सिपल स्कूल्समध्ये गावोगावी पोचवायचा पण प्रयत्न करत आहेत. पण ॲक्सेसिबिलिटी हा फॅक्टर अगदीच बरोबर असून सुद्धा आपल्याला स्वतःबद्दल पण विचार केला पाहिजे की नाही, ॲज अ सिटिझन ऑफ आवर कंट्री, की आपण आपल्या कलेबद्दल काय थॉट प्रोसेस आहे ह्याबद्दल पण आपण एकदा विचारलं पाहिजे की आपला पहिला इन्स्टिंक्ट काय असतो. नाही, पण मला असं वाटतं ना पर्सनली की सगळ्या गोष्टींचं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग नाही करता येत माणसाला आयुष्य. तर दॅट्स मला खूप इच्छा आहे की मला एखादी गोष्ट करायची आहे, पण जर माझ्याकडे आज पैसे नाही आहेत तर मी ती नाही करू शकत. माझ्या मनात खूप पण आहे. क्लासिकल म्युझिशियनकडे पण तेवढे पैसे नाही आहेत ना. ॲट दी एंड ऑफ द डे तू बरोबर म्हणालास की शास्त्रीय शिकायला खूप पैसे लागतात, शास्त्रीय शिकायला खूप वर्ष लागतात, द्यायला लागतात, कमीत कमी 2-3 तप द्यायला लागतात. तप हा शब्द वापरतात ते. तप म्हणजे काय? तुम्ही 12 वर्ष जरा थोडं तप म्हणजे 12 वर्ष, 12 वर्षाचं एक तप असं मानलं जातं. तुम्ही लिटरली यू हॅव टू स्पेंड 12 years टू गेट टू अन इंटरमिडिएट लेवल, इंट्रोडक्टरी इंटरमिडिएट लेवल. 12 वर्षाच्या पहिल्या तपानंतर दुसऱ्या तपात तुम्ही प्रोफेशनल होऊ शकता असं मानलं जातं. लोक 3-3, 4-4 तप. मग तुम्हाला सर असं नाही वाटत का की तुम्ही एवढे 12, 15 वर्ष शिक्षण घेता आणि त्याच्यानंतर सुद्धा आज क्लासिकल म्युझिकला तेवढा डिमांड नाही की जेवढा आज रॅपर्सला आहे, की जे ते 12 वर्ष नाही, पण पण त्यांना तेवढं चान्स भेटत नाही किंवा त्यांना तेवढा views stage भेटत नाही. नाही. आणि 12 दिवसाचे रॅपरच्या महिन्यात 12 मिलियन व्ह्यूज होतात एका दिवसामध्ये. पण तो जो डिमांड आहे, रॅपर्सचा जो ऑडियन्स असेल आणि शास्त्रीय संगीताचा जो ऑडियन्स असतो त्याचा बेसिक फरक हाच असतो की जो शास्त्रीय संगीताचा ऑडियन्स असतो तो शास्त्रीय संगीताला टिकून राहतो. वेराज रॅपरचा जो ऑडियन्स असेल तो आज एका आर्टिस्टसोबत टिकेल, उद्या त्याला दुसरा आर्टिस्ट आवडला तो दुसरा आर्टिस्टला ऐकेल आणि सो ऑन. पॅटर्न म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की आर्टिस्ट येत जात राहतात, दी पॅटर्न्स आर डिफरंट. सो आपण हे नाही म्हणू शकत की शास्त्रीय संगीत विलुप्त होतोय. बरं समजा आता तुम्ही जे नाही, बट माझं काय म्हणणं आहे, एक मिनिट माझं म्हणणं काय आहे की कोण जास्त डीप लिहितो, तर हे तर कुठेतरी दुसरीकडे चाललंय की म्हणजे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. तर मला असं वाटतं की हे मी तुम्हाला विचारण्यापेक्षा मी ऑडियन्सलाच विचारते की ह्या दोघांच्या उत्तरांमधून तुम्हाला असं काय वाटतं की कोण बरोबर आहे. तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा की रॅपर्सला जास्त डीप मिनिंग असतो की क्लासिकल्सला. तर अशा प्रकारे आपला तिसरा राऊंड संपलेला आहे आणि खूप जास्त मजा आली. तुम्हाला पण खूप जास्त मजा आली असेल असं मला वाटतंय. खूप मस्त चर्चा आली, सगळ्या गोष्टी खूप छान झाल्यात. पण मला असं वाटतंय ना की आता पुढच्या राऊंडकडे वळायच्या आधी आपले आजचे बेवरेज पार्टनर आहेत बेलो. सिप हॅपन्स तुमचं संपलंय बहुतेक, तुम्हाला आपण फील करूयात. आण रे, तुम्हाला कशी वाटते टेस्ट वगैरे? मस्त म्हणजे तुला कशी वाटते? फ्लेवर्स कसे आहेत? मला कळत टेस्ट नाही का, फुल रिफ्रेश करतो. सही आहे. याच्यात खूप मस्त फ्लेवर्स आहेत आणि खूप जास्त रिफ्रेशिंग आहे ड्रिंक ही. मी खूप जास्त पितो, मला खूप जास्त आवडते. तर असे आपले लोकेशन पार्टनर आहेत चायनीज सरदार. इथे तुम्हाला मिळेल इंडो चायनीज आणि तंदूर. तर तुम्ही इथे तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत व्हिजिट करू शकता. तर आता मला असं वाटतं की आपण वळूया आपल्या चौथ्या राऊंडकडे.
आणि आपल्या चौथ्या राऊंडचं नाव असणार आहे खरं सुकून कुठं आहे? खरा खरा सुकून कुठं आहे? म्हणजे आपल्याला शोधायचा नाही तो, तुम्हाला तो सांगायचा आहे की कुठे आहे. आलं लक्षात? खरा सुकून कुठे आहे. तर सोपा प्रश्न आहे, एकच प्रश्न विचारणार आहे तुम्हाला पण तुला पण. तर मला असं सांग की आता रॅपर आहेत किंवा रॅप कल्चर जे आहे त्या कल्चरला घेऊन तुला सगळ्यात मोठी भीती आता काय वाटते, की कल्चरला धरून किंवा तुला पर्सनली असं काय वाटतंय की काय जास्त भीतीदायक गोष्ट घडू शकते किंवा काय भीती वाटते तुला या कल्चरबद्दल? भीती वाटण्यासारखं असं काही याच्यामध्ये आहे नाही, ठीक आहे. आणि भीती फक्त याचीच आहे की मी कुठे जर कमी नाही पडावं, माझ्या कलेमध्ये मी कुठे कमी नाही पडावं याची भीती आहे फक्त. बाकी या गोष्टीमध्ये कशाची भीती नाही आहे. बाकी मी भिवाडतो काही बाकी हा प्रश्न वेगळा आहे काही, बाकी असं काही नाही याच्यात. म्हणजे पुढे जाऊन रॅप कल्चर कुठेतरी संपेल किंवा पुढे जाऊन रॅप कल्चरला काहीतरी प्रॉब्लेम्स येतील असं तुला वाटतं का? रॅप कल्चर हा संपणारी गोष्टच नाही आहे. रॅप कल्चर हा Okay. इव्हॉल्व होतो नाही का, टाइम टू टाइम नाही का, याच्यामध्ये काही ना काही चेंजेस होत राहतात, पॅटर्न चेंज होतात नाही का. तर हा बंद होणारी गोष्टच नाही आहे आता, म्हणजे हा चालत राहील पुढे, जन्मोजन्म चालत राहील. नाही. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? एक्झॅक्टली त्यांनी हेच म्हटलं, जे माझं मनातलं पण होतं तेच, की नाही, तुम्हाला पण सेम क्वेश्चन असाच असणार आहे की क्लासिकल म्युझिकला घेऊन तुमच्या मनात आत्ता सर्वात मोठी भीती काय आहे किंवा पुढे जाऊन क्लासिकलचं आत्ताच जर अशी कंडिशन आहे तर येत्या काही काळात क्लासिकल म्युझिकला काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा काय गोष्टी घडू शकतात असं तुम्हाला वाटतं? नाही, कारण जसं यांनी सांगितलं तसंच क्लासिकल म्युझिक किंवा शास्त्रीय संगीत हे इव्हॉल्वच होत आलेलं आहे. सामवेदिक गायनपासून, ध्रुपदपासून, खयालपासून आत्ता खयाल चाललेलं आहे. त्याच्यानंतरपासून पण आम्ही ऑलरेडी फ्युजन, हे थोडं आमच्या हे थोडं प्रेक्षकांना diplomatic तुम्ही answer थोडंसं होतं सांगू परत. शकता का की आता तुम्ही जे शब्द वापरलेत तर आता आमच्या बरेचसे ऑडियन्स असे असतील की त्यांना नाही त्यांना आता समजलं. समजलं नाही की नेमकं हे काय फेजेस आहेत किंवा त्या काय प्रकारच्या गोष्टी आहेत. तर तुम्ही आमच्या ऑडियन्सला थोडंसं अजून उलगडून सांगू शकता का की हे काय असतं? तर असं म्हटलं जातं की भारतीय शास्त्रीय संगीताची सुरुवात हे सामवेदापासून झाली. आणि सामवेदाच्या आधी पण ऋग्वेदात श्लोक पठणाची पद्धत होती, पण सामवेदात श्लोक पठणाची पद्धत बदलली आणि तिथे शास्त्रीय संगीताची सुरुवात झाली. आणि ते संगीत वाढत एका अशा पोझिशनला आली ज्याला आपण ध्रुपद म्हणतो. की आज पण ध्रुपद गायलं जातं, थोडं कमी लोकांमध्ये गायलं जातं पण अजूनही गायलं जातं. आणि ध्रुपदमधनंच मग ध्रुपद आणि कव्वाली आणि उपशास्त्रीय पद्धतींमधनं मग ख्यालचा जन्म झाला. आणि मग आज जे जास्त शास्त्रीय संगीतामध्ये गायलं जातं ते ख्याल गायलं जातं. आणि त्याच्यासोबत वेगवेगळ्या उपशास्त्रीय पद्धती असतात, ठुमरी, होरी, कजरी, असे वेगवेगळे प्रकार असतात. त्यात आपण सुगम संगीताला पण मानून घेऊ शकतो की त्याला एक शास्त्रीय बेस आहे. तर शास्त्रीय संगीत हे कुठे जाणार आहे अशातलं भाग नाही आहे. शास्त्रीय संगीत हॅज ऑलवेज फाउंड अ वे टू इव्हॉल्व्ह जस्ट लाईक ही. पण तुम्हाला असं नाही वाटत का की आत्ताच्या जनरेशनमध्ये खरं तर क्लासिकल संगीत कुठंतरी हरवतंय किंवा क्लासिकलचे जे प्रेक्षक आहेत किंवा क्लासिकलला आवडीने ऐकणारी लोक खूप कमी होत आहेत आत्ताच, तर इथून पुढं काही वर्षांमध्ये तुम्हाला असं वाटतंय का की ते अलिप्त होऊन जाईल? नाही, कारण ते आत्ता लोकांना कमी वाटत असेल, कारण ऑल्सो बिकॉज ॲज आय अर्लियर मेन्शन की तो डेमोग्राफिकच वेगळा आहे. सो जसं लोकांना गोष्टी कळतील, जसे लोक थोडेसे त्यांचं वय वाढेल, त्यांचं थोडीशी लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढेल, आपोआप ते शास्त्रीय संगीत आणि अलाइड फॉर्म्सकडे येतात. म्हणजे शास्त्रीय संगीताला मोस्टली मॅच्युअर्ड लोक जास्त नाही, बट मी डिसअग्री करते, कारण की आताची जी जनरेशन आहे तर ती अजून हिपहॉपकडे चालली आहे. ती बीट बॉक्सिंग पण आता आलं आहे नवीन, बीट बॉक्सिंग, रॅपिंग ह्याच्याकडे चालली आहे. सो
क्लासिक सिंगिंग वगैरे हे जे आहे ते खूप कमी होत आहे, खूप अराउंड ते आता फक्त 10% 20%च राहिलं आहे. हो, पण ते मग ते पुढे जाऊन आपण आता कसं एक्सपेक्ट करू शकतो की ते अजून वाढत जाईल? मला तरी त्याचे चान्सेस फार कमी वाटत आहेत. वाढत जाण्यापेक्षा ते सस्टेनेबली वाढत जाणं. आता 10% ग्रोथ जे पुढे जाऊन कमी होणार, त्याच्यापेक्षा 3% ग्रोथ जे लॉंग टर्म सस्टेन राहणार, विच इज बेटर. सो आमचं ग्रोथ ते घराण्यामध्येच राहते. एक्झॅक्टली. नाही म्हणजे हा तेच ना, आणि म्हणजे नाही, नवीन- ते स्टेबल नवीन ठेवायला crowd पण तर नवीन तशा crowd फॅमिली generate होणार नाही सोबत. असं तुझं म्हणणं. तुझ्या घराण्यातले लोक तुलाच ते म्युझिक शिकवतील. हां. हां. 3% लोक आपली कला घेऊन मी चालले. तुला हां, एक हां. स्टार्ट देतो फक्त, ठीक आहे. तू रॅप म्युझिकबद्दल म्हणतोयस की रॅप म्युझिकचं लिसनिंग वाढत चाललंय. हो. इंडियन डिवोशनल म्युझिक ओके. which is allied to classical music, ओके. is the second most heard segment in Indian music on Spotify currently, and has been over the last 10 years and will remain consistently for the next few years. Nice. The point is की just because तुला तुझ्या डेमोग्राफिकमध्ये असं दिसतंय की शास्त्रीय संगीत लोक ऐकत नाही आहेत, त्याचा अर्थ हे नाही आहे की लोक अजिबात शास्त्रीय संगीत ऐकत नाही आहेत. एक डेमोग्राफिक आहे जे कदाचित तुझ्या ग्रासमध्ये नसेल, आणि माझ्यासाठी पण ही गोष्ट तेवढीच बरोबर आहे की एक अशी डेमोग्राफिक असेल जी मला कळत नसेल, ज्याला रॅपमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि खूप स्कोप आहे. सो असं आपण हे एक जेनेरिक स्टेटमेंट म्हणून घेऊ नाही शकत की शास्त्रीय संगीत संपत आलेलं आहे किंवा रॅप संपणार. हे ते कधी होणार नाही. इवन जरी ते संपलं नाहीये तरी इट्स विदिन द कम्युनिटी, ते आता कम्युनिटीमध्येच कुठंतरी- आहे. आता कुठंतरी ते एक म्हणतो ना आपण की एक सर्कल हां. तयार झालंय आणि ते आता ते तसंच राहणार आहे, हां, असं- तर ते त्याच्यामध्येच असं वाटतंय. इव्हॉल्व्ह करत आहे. हो, तर दॅट इज द पॉईंट ना. ते त्या कम्युनिटीला एवढे गेटवेज आहेत की त्या कम्युनिटीमध्ये अजून लोक येत राहतील. इट इज नॉट दॅट कम्युनिटी डज नॉट हॅव गेटवेज. डिवोशनल म्युझिक इज अ गेटवे, सुफी म्युझिक इज अ गेटवे. असे माझे किती, फॉर एक्झाम्पल मी ॲज अ प्रोफेसर आय हॅव नोटिस दॅट अ लॉट ऑफ स्टुडंट्स दे गो फ्रॉम सुफी टू गझल्स टू क्लासिकल म्युझिक. So there are enough gateways for people to get into it. The only Okay. thing is की मला आपण कसं ते मला विचार मला करतो. मला तुला विचारायचं की तू क्लासिकल म्युझिक ऐकतोस का? नाही, मी खूप कमी ऐकतो. म्हणजे मी बंदिश बँडिशचे गाणे ऐकले, हां. मला आवडतात ते गाणे. अच्छा तुम्ही ऐकता? अच्छा. सर तुम्ही रॅप ऐकता का? खूप ऐकतो, खरंच खूप ऐकतो. आय माइट बी वन ऑफ द बिगेस्ट फॅन्स ऑफ एमिनेम फॉर एक्झाम्पल. मराठी Okay. रॅप पण तेवढंच ऐकतो. मला संबाटा खूप आवडतो. वाव, दॅट्स रिली ग्रेट. Nice. मग इथे पण तर हेच होत आहे ना की रॅप जे आहे, आता तुम्ही एक क्लासिकल म्युझिक आहात, क्लासिकल म्युझिक तुम्ही प्रोड्यूस करता, ऐकता, गाता वगैरे, बट तुम्ही पण तर त्या नवीन दुनियामध्ये येतातच आहात ना. म्हणजे रॅपच्या दुनियामध्ये तुम्ही पण आलात आत्ता. तुम्ही तर ते ॲज अ हॉबी it's- ऐकता, हां. आवड म्हणून ऐकता का तुम्ही इन्स्पिरेशन घेता काही रॅपर्स कडनं? घेतो की इन्स्पिरेशन पण घेतो, अँड ॲज अ मी रॅपकडे ॲज अ लर्निंग म्हणून ऐकतो की मला रॅपमधनं बऱ्याच तालातल्या गोष्टी कळतात. मला रॅपमधनं फिअरलेस कसं राहायचं हे कळतं. मला रॅपमधनं हे कळतं की मी जेवढं आपण स्टेजवरती मोकळे होऊ शकतो तेवढं बरं असतं, आणि तेवढं मोकळं कसं व्हायचं हे मी रॅपर्सकडे बघून शिकतो. आणि माझ्यासाठी ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि ओके, म्हणजे तुम्ही ॲट दिस पॉईंट यू अग्री की सगळंच क्लासिकल म्युझिकमध्ये नाही आहे, काही रॅपमध्ये सुद्धा आहे. आय हॅव ऑलवेज अग्रीड दॅट. सो दॅट्स अ ग्रेट तर थिंग. मला असं अजून एक असा प्रश्न आहे की जसं की तुझं नाव कनिष्क आहे, कनिष्क बरोबर, तर तुझं स्टेज नेम वेगळं आहे, राईट? हो. तसं तुमचं काय आहे का असं की तुमचं जे नाव आहे की जेव्हा तुम्ही परफॉर्म करता तेव्हा मोस्टली रॅपर्सचं मला तरी जेवढं माहिती आहे की तेवढं त्यांचं ओरिजिनल नाव तर कुठंच वापरत नाहीत, त्यांचं स्टेज नेम हे वेगळं असतं. तर क्लासिकलमध्ये असं काही उदाहरण आहेत का, किंवा तुमचं पर्सनली असं काय आहे का की तुम्ही जेव्हा परफॉर्म करता तेव्हा तुमचं नाव वगैरे असं काय वेगळं असतं? काही लोकांना स्टेज नेम्स दिलेले असतात. आता पंडित कुमार गंधर्वांचं मी नाव घेतलं आहे या एपिसोडमध्ये आधी. त्यांचं ओरिजिनल नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोंकली असं आहे. त्यांना कुमार गंधर्व ही उपाधी मिळालेली, म्हणजे ती दिली आहे ना ती कोणीतरी, दिली गेली आहे. पण Okay, हे but ह्यांचे- जे रॅपर्स आहेत आत्ताची जनरेशनचे, हे स्वतः काहीतरी हे स्वतः काहीतरी इनोव्हेटिव्ह करतायत, किंवा त्यांना असं वाटतंय की ते ज्या शैलीतनं बोलतायत किंवा
ज्या जॉनरनी ते गाण्यात रिप्रेझेंट करतायत त्या जॉनरला धरून त्यांचं काहीतरी स्टेज नेम असावं, हे त्यांची स्वतःची क्रिएटिव्हिटी आहे त्याच्यात. तर असं क्लासिकल संगीतकारांना असं नाही वाटत का कुठं की आपण पण कुठंतरी असं नाही म्हणत मी की खांद्याला खांदा लावून, कारण दोन्ही सेगमेंट जे आहेत त्या इक्वल आहेत आत्ता पण, की असं नाही की एक मोठा आहे किंवा एक छोटा आहे. पण मला असं वाटतं की क्लासिकल सिंगर्सनी पण असं करावं, असं तुम्हाला नाही वाटत का? सजेशन म्हणून खूप सुंदर आहे की कलाकारांनी स्वतःचे स्टेज नेम्स ठेवावे. आधी पण लोकांनी ठेवलेत, म्हणजे कुमारांचं सांगितलं मी, बेगम अख्तर पण एक स्टेज नेम होता, किंवा गौहर जान हा पण एक स्टेज नेमच होता. आधी व्हायचं, आत्ता थोडं कमी झालं आहे, बिकॉज तो इन जनरल द लाईफ ऑफ अ क्लासिकल म्युझिशियन इज एकदम त्या वर्तुळातच राहतं. आणि आपलं फक्त लक्ष हे असतं की आपण आपल्या कलेत कसे बेस्ट असावेत, तेवढंच लक्ष असतं. तर आपली ही सवय होत नाही की आपण स्वतःला कसं वेगळं मार्केट करू अँड सो ऑन. आणि दुसरी गोष्ट अशी पण होते की जेवढं ऑथेंटिक राहू शकतो आपण आपल्या कलेशी आणि आपल्या गुरूंशी, त्याच्यावरती जास्त फोकस असतो. बट इट इज डेफिनेटली नॉट अ बॅड आयडिया की आपण तो एक स्टेज नेम ठेवावं. त्याने एक अजून दुसरी गोष्ट अशी होते की तुम्ही स्टेज पर्सनॅलिटी तुमची वेगळी असते, आणि तुमची पर्सनॅलिटी जी पर्सनल पर्सनॅलिटी आहे ती वेगळी राहू शकते, की मग तुम्ही जे स्टेजचे जे इफेक्ट्स आहेत ते तुम्ही त्या स्टेज पर्सनॅलिटीकडे सोडू शकता. युअर पर्सनल लाईफ डझंट गेट अफेक्टेड बाय. सो दॅट इज मग क्लासिकलमध्ये असं असतं का की स्टेज पर्सनॅलिटी वेगळी नसते आणि असं, म्हणजे दोन्ही पण सेमच असतं का, इंडिव्हिज्युअल लाईफ अँड स्टेज पर्सनॅलिटी? तो प्रयत्न तोच असतो. क्लासिकल म्युझिशियन्स सी क्लासिकल म्युझिक ॲज अ तुझं काय स्पिरिच्युअल म्हणणं पर्सन. आहे याच्यावरती? मला थोडंसं यायलाच लागतंय, कारण जसं तुमचं मत आहे की क्लासिकल सिंगर्स जे आहेत त्यांची स्टेजवरची एक लाईफ वेगळी असते आणि जी पर्सनल लाईफ असते ती वेगळी असते, असं तुम्हाला वाटतंय किंवा तुम्ही असं म्हणताय. तर तुझं काय मत आहे की जे रॅपर्स असतात त्यांचं काय असतं भाई, की स्टेजवर गेले की ते काहीतरी वेगळे असतात, रिअल लाईफमध्ये ते काहीतरी वेगळे असतात. तू कसा आहेस पर्सनली? मी पर्सनली खूप जास्त शांत आहे. स्टेजवर मला माहिती आहे स्टेजवर जाऊन मला काय करायचं आहे, गाण्यामध्ये मला काय बोलायचं आहे. पर्सनली मी शांत आहे म्हणजे संत नाही आहे. राग आला की मी खूप जास्त व्हायलन्स आहे, हा माझा रिअल स्वभाव आहे. बट ॲज अ आर्टिस्ट मी वेगळं आहे आणि रिअल मी वेगळं आहे. म्हणजे सेमच झालं, म्हणजे इकडं पण सेम आहे इकडं पण सेम आहे. म्हणजे बऱ्याचशा लोकांची पर्सनल लाईफ वेगळी आणि जी परफॉर्मन्स देतात किंवा जी स्टेजवरती असतात त्यांची ती लाईफ वेगळी असते. तर गेटिंग बॅक टू यू, जसं की हा बोलला की ह्याचं 19x आहे, तर तुम्ही बोललात की तुमचे जे गुरुजी वगैरे पण आहेत तर तुम्ही त्यांची रिस्पेक्ट वगैरे करता, तर मग तुम्ही त्याच्यामुळे असं ठेवू शकत नाही की नक्की तसं फंडा काय, की असं का? नाही, असं काही हे नाही आहे की तुम्ही ठेवू शकत नाही. लोकांनी ठेवलेलं पण आहे आणि लोकांना ठेवायची इच्छा असेल तर ते ठेवू शकतात. मी पर्सनली ठेवलेलं नाही, कारण मला कधी त्याची गरज वाटली नाही. बिकॉज इन जनरल माझं प्रयत्न हेच असतं की मी जेवढं ऑथेंटिक राहू शकेन ऑन स्टेज तेवढंच मी ऑफ स्टेज ऑथेंटिक राहू शकलो तर माझ्यासाठी बेस्ट असेल. तर ते प्रत्येकाचं वेगळं असतं. बट इन जनरल द क्लासिकल कम्युनिटी इज सो फोकस्ड ऑन देअर आर्ट दॅट दे डू नॉट हॅव द टाइम टू थिंक अबाउट दिस. त्यांच्याकडे हे विचार म्हणजे करायचा तुमच्या वेळच मते नसतो. की त्यांच्याकडे खूप हे फालतूपणा आहे? नाही, म्हणजे त्यांच्याकडे काय कारण म्हणजे असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे खूप टाइम आहे. उलट आहे ते. त्यांच्याकडे त्या सोफिस्टिकेटेड पद्धतीने ह्या गोष्टींकडे बघण्याचा वेळच नसतो. जे स्टेज नेम ठेवणं आहे दॅट इज अ व्हेरी सोफिस्टिकेटेड अँड व्हेरी गुड वे ऑफ ब्रँडिंग. तुझं काय म्हणणं आहे? जे ओके. आणि जे आपल्याकडे तेवढा विचार करायची केपेबिलिटीच नसते, कारण आपला विचार असतो की आपला तंबोरा लागला, आपण रियाज करायचा आहे, पुढची मैफिल कोणती आहे, मैफिल करायची आहे, तेवढाच इथेच अडकलेलं असतं. इनडायरेक्टली विषय असा आहे की क्लासिकल सिंगर्स किंवा जे परफॉर्मर्स असतात ते खूप जास्त इंटेलेक्च्युअल असतात. त्यांच्याकडे एकच मिनिट, त्यांच्याकडे काही गोष्टी करायला वेळच नसतो या सगळ्या गोष्टी सोडल्या तर, असं त्यांचं मत आहे. आणि तू म्हणतोय की बरोबर आहे. एक्झॅक्टली, मी तेच म्हणलं की ओके. तर मला असं वाटतंय ना की आता हे जे म्हटलेत की क्लासिकल सिंगर्स किंवा क्लासिकल परफॉर्मर्स जे आहेत
त्यांना त्यांच्या कामातनं एवढा वेळच नाही मिळत की ते स्टेज नेम ठेवतील किंवा त्यांच्याकडे या गोष्टींसाठी वेळच नाही. पण रॅपर्सकडे खूप भरपूर वेळ असतो या सगळ्या गोष्टींना आणि तू त्याच्यावर ओके बोललायस. ओके म्हणतोयस, तर मला जरा थोडंसं पटलं नाही ते कसं काय म्हणजे असं. माझं त्याच्यावर ओके नव्हतं, म्हणजे आम्हाला एवढा वेळ नसतो तुमचं असं म्हणणं आहे का? हा मग त्यांचं म्हणणं तेच आहे ना. तुम्ही चुकीचं करताय ते. नाही. माझं म्हणणं उलट आहे की आमचं एवढं आमच्या नावात पण एक मिनिंग असतं ना. एक्झॅक्टली आमच्या नावात पण मिनिंग आम्ही- त्याच्यामधून काहीतरी अर्थ असतो आमचा, तो रिप्रेझेंट करतो आम्हाला. आमचं उलट तुम्ही आहे. ना सर, तुम्ही पहिला प्रश्न तुम्ही पहिला वेगळा बोलला. नाही, उलट आहे. तुम्हाला माहिती नाही. या बोटावरचं त्या तुम्ही बोटावरचं starting ला कसं आहे एक तुम्हाला? minute. This is नाही, 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 exactly नाही. wait, 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 wait. पण तुम्ही म्हटलंय क्लिअरली असं की त्या तुम्ही- लोकांकडे एवढा हा. time नसतो की stage वर टाइमच ठेवतील नसतो वगैरे. नाही तो वेगळा प्रोसेस. तुम्ही असं बोलले की तुम्ही एका पर्टिक्युलर म्हणजे तुमच्या क्लासिकल सिंगिंग मध्ये तुम्ही इतका इन्व्हेस्टेड असतं की तुमच्याकडे टाइम नसतो. हा. वेअर ॲज की त्यांच्याकडे तेवढा टाइम असतो आम्ही 12 की तास ते काम करून नाही का, आम्ही 12 तास काम करून आमचं बाकीचे 4-5 तासामध्ये आम्ही रॅप लिहितो आणि बाकीच्या तासामध्ये झोपतो, कारण की आम्हाला त्याला पण महत्व देणं असतं. आजचा माहिती आहे? क्लासिकल बरं, म्युझिशियन पण बरं, sing बरं. करतो. ठीक आहे, जाऊ द्या, ओके, जाऊ द्या. fine. मी काय म्हणतो, असो या सगळ्या गोष्टी चालत राहतात, मतभेद हे होतच राहतात, प्रत्येक गोष्टीत मतभेद असतात आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मतभेद हे होतच असतात आणि आपल्या शोमध्ये विचारायचंच नाही खूप जास्त. तर मला असं वाटतंय ना की आपल्या शेवटच्या राऊंडकडे आता आपण वळूया. तर आपण वळूयात आपल्या शेवटच्या राऊंडकडे, खूप जास्त एंटरटेनिंग असणार आहे. तुम्हाला याच्यात प्रश्न वगैरे काही विचारणार नाही आहेत आम्ही. सो सोपा रिलॅक्स राहू दे. व्हा, स्ट्रेस सोपा नका राहू दे. घेऊ. आम्ही तुम्हाला आमची एक बीट देऊ, त्या बीटवरती तुम्हाला परफॉर्म करायचे. खूप सोपा आणि साधा राऊंड आहे. आण रे. तर आपला स्पीकर आलेला आहे. आम्ही तुम्हाला एक बीट ऐकू, त्या बीटवरती तुम्हाला परफॉर्म करायचं आहे. रेडी? ठीक आहे. लावा. Is that you, Akshat? मग आता तुम्ही चालू करा. ठीक आहे, बीट लावा. प्रयत्न करतो. हां ठीक आहे. रेडी? हम्म. तुझा कॉन्फिडन्स मला लो वाटतोय भावा. आणि मी बीट ऐकत होतो. अच्छा हां चलो हां, चला. मी ठीक आहे. तर तुम्ही देताय पहिला परफॉर्मन्स, ठीक आहे? रेडी? हां चला सर, रेडी? चलो 3, 2, 1. तरपत बीती मोरी परदेसी अखियाँ, तरपत बीती मोरी उन बिन रतियाँ, आए न बार का करूँ सजनी, आए न बार का करूँ सजनी, आए न बार. खूप छान, खूप छान, Very खूप nice, छान, very खूप nice. छान. आता तुझा खूप टर्न. जास्त छान तुम्ही परफॉर्म केलं. तर Yes. आता देऊ काउंटडाऊन. रेडी? Yeah. 19X pull the cure. Hey. Is that you, Akshat? तेरा अहंकार हुआ हुआ कर दूंगा जब बात छेड़े शब्दों की नजर अभी मैं सोचूंगा मेरे आने वाला कल आज जितना मैं तुम लोग को नौकरी कर मैं सरकारी में सरकार जब मैं रखूंगा कुंडली में बैठा रहा हूँ और रहूँ जैसे जाते बुद्धि मन की कधी चेत कधी चक्र मुक्ती नहीं बदल लगता की नहीं पर सत्य की तुमने साली मिथ्या करना देव माझ्यामध्ये कारण होता असेल डोळा म्हणून खात तर चिवडा मंदिरा मांगर तुझा प्रश्न हाती पकडा काळा पूर्ण बोलतो बोला तर निवडा पटत नसेल बोलला तर पकडा माझा यो व्हेरी नाईस, व्हेरी Nice, नाईस, nice, nice, व्हेरी nice, नाईस. nice. वी गॉट द खूप बीट. खूप खूप
भारी परफॉर्म मस्त केलं, दोघांनी छान केलं. नो दॅट्स फाईन, दॅट्स फाईन. नाही खूप खूप छान झालं. हे तुम्हाला आधीच कल्पना नव्हती की असं काही होणार आहे, तरी तुम्ही दोघांनी खूप छान केलं. एक नंबर परफॉर्मन्स झालेले आहेत दोघांचे पण. प्रेक्षकांना कसे वाटले तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा. आणि हो, तुम्ही ना फक्त बघताय बरं का, तुम्ही सबस्क्राईब अजून पण करत नाही. आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नवीन व्हिडिओ आल्यानंतर सगळ्यात पहिलं जर नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. येस. तर अशा रीतीने आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये येऊन नक्की सांगा. हो, Is that you, Akshat? तर थँक्यू सो मच. चला. खूप 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 छान वाटलं तुम्ही दोघं पण आलात आणि तुमची मतं शेअर केलीत आमच्यासोबत. खूप जास्त आमच्या प्रेक्षकांना पण इन्फॉर्मेटिव्ह माहिती मिळाली.